आपला 18वा मोक्ष संन्यास योग सुरू आहे. 6वा श्लोक आज आपण घेणार आहोत. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. यथाविधी होय यज्ञादिक सर्व परी नाही गर्व कर्तृत्वाचा. घेवोनिया मोल तीर्थयात्रे जाय मिरवितो काय आत्मप्रौढी. समर्थाची मुद्रा घेवोनिया हाती झोंबे रायाप्रती एकटा जो. आता ते कर्म बंधनातून सुटण्यासाठी विष तेही होत असे जीवन देतर रसायन रूपे जैसे. कर्मेची गा कैसा कर्मबंध तुटे वर्म ते गोमटे. सांगू आता असं कसं कर्म केलं तर आपलं बंधन तुटतं हे पूर्वी पण सांगितलंय त्यांनी. पण पुन्हा एकदा आता शेवटच्या अध्यायात पुन्हा एकदा त्याचं उजळणी होते आहे आणि कदाचित ती ऍडव्हान्स लेवलवर स्टेज असेल. कारण 18व्या अध्यायात सांगितलंय कर्मसन्यास मध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलेलंच आहे की कर्तृत्वाचा त्याग करायचा, निष्काम कर्म ठेवायचं, अपेक्षा न ठेवता कर्म करायचं. यथाविधी होय यज्ञादिक सर्व परी नाही गर्व कर्तृत्वाचा. घेऊनिया मोल तीर्थयात्रे जाय मिरवितो काय आत्मप्रौढी. अभिमान आणि अहंकार घेऊन जातो का बरोबर. समर्थाची मुद्रा घेऊनिया हाती झोंबे रायाप्रती एकटा जो. विजेता मी ऐसे सांगेना तो जनी धरोनिया मनी अभिमान. समर्थाची कास धरोनी साचार जाय महापुर तरोनी जो. तयाची अचित्ती पोहणारा तो मी ऐसी नुरे उर्मी अहंतेची. मी आत्ताच म्हणलं ऍडव्हान्स स्टेज आहे. म्हणजे काय की पूर्ण देहातनं बाहेर यायचंय. पूर्णपणे देहाच्या जाणीवेतनं बाहेर यायचंय आणि देह नुसता कार्यावर सोडायचा आहे. फारच म्हणजे ऍडव्हान्स स्टेज आहे ही. हे जरी म्हणजे जरी आपण म्हणलं की करते पण मी नाही घेत, मला अहंकार नाही असं म्हणलं तरी आपण देहात असतो आणि आपला प्रेझेन्स संतांना जाणवतो की आपण देहात आहोत की देहा पलीकडे गेलेलो आहोत. म्हणजे आत्म्याच्या भूमिकेत पूर्णतः आपलं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे की नाही. तर ही 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 अपेक्षा आता इथे 18व्या अध्यायात त्यांनी हे केलेली आहे की तयाचे चित्ती पोहणारा तो मी ऐसी नुरे उर्मी अहंतेची. ही जरा पण मनात विचारांची लाट किंवा जाणीव सुद्धा नकोय की या देहामध्ये मी आहे. म्हणजे देहाचं कुठलंही कार्य स्वतःच्या नावावर करून घेणं किंवा देहाला कसं सांगू आता हे थोडंसं डिफिकल्ट कॉन्सेप्ट आहे. पर्सनॅलिटी पासून सेपरेट राहणं, पूर्णपणे 100% आत्मभूमिकेत जीवन जगणं. म्हणजे देह एकीकडे आणि आत्मा एकीकडे आहे एकच. म्हणजे लोकांना तो देह चालता बोलता नाव घेऊन कर्म करताना दिसतो, पण त्याच्यामध्ये त्याचं कर्तेपणच नाही आहे. तो सेपरेट आत्म्याच्या भूमिकेत शिफ्ट झालेला आहे. अशी ती स्थिती आहे इथे. समर्थाची कास धरोनी साचार जाय महापूर तरोनी जो. तयाची अचित्ती पोहणारा तो मी. समर्थाची कास म्हणजे जो परमात्मा समर्थ, म्हणजे आपण स्वामी समर्थ म्हणतो, रामदास समर्थ रामदास म्हणतो. तर त्या भूमिकेत असलेल्या परमात्म शक्तीची कास धरून तो महापूर तरून जातोय आणि त्याच्या चित्तामध्ये मी तरतोय हा वाला पण भाव नाही. आत्मा एकरूप झालेला आहे समर्थ शक्तीशी आणि शरीर त्याच्या बरोबर वाहलं जात आहे. आपोआप आपोआप होत हे सगळं. मग तिथे तो काय बेसिसवर सांगणार की मी आलो पोहून, कारण तो मुळात मी म्हणायला त्या शरीरामध्ये तो आहेच नाही, सेपरेट आहे. त्यामुळे तिथे मग मी केलं असं येत नाही आणि मग तो अहंता येतच नाही. म्हणजे तिथे ती उर्मी म्हणजे लाटाच नाही येत कर्तेपणाच्या. देई पुरोहित जरी विप्रादान दाता मी म्हणून मिरविना. तैसा सांडोनिया कर्तृत्वाभिमान भावी कर्मे जाण यथा प्राप्त. आणि इतक्या पराकोटीचं स्थितीत अवस्थेत राहून कर्तृत्वाभिमान पूर्णपणे सांडून
कर्म करणं. म्हणजे आधी त्यांनी कर्मसन्यास सांगितलाय, निष्काम कर्मयोग सांगितलाय. अनेकदा कर्माचं कसं करायचं ह्याच्यावर खूप बेसिक पासन त्यांनी सुरुवात केली आहे पायऱ्या. आणि आता इथे ऍडव्हान्स स्टेज आहे कर्म बंधनातनं सुटण्याची, पूर्णपणे सुटण्याची. ते कर्तेपण येतच नाही आपल्याकडे, कर्तृत्वाचा अभिमान येऊच शकत नाही, कारण मी कर्म करतच नाही. आणि केल्या कर्मा होय फलप्राप्ती, नसावी आसक्ती तया ठाई. आणि मग कर्मच आपण नाही केलं तर फलाची प्राप्ती होणार, ती मी कसं क्रेडिट घेणार, अशा अवस्थेत असतो. त्यामुळे आसक्त पण नाहीये आणि किंवा ठेवू पण नाही आसक्ती. पार्था आरंभीच फलाशा सांडोन, यज्ञ तपदान आचरावी. लाभतील फळे म्हणोनी का कोणी, शिंपितसे पाणी पिंपळासी. किंवा दाई जैसी न ठेविता आस, पोषिते मुलास आणि कांच्या. तैसी कर्मे जाण यज्ञ तपोदान, करावी सांडोन फलासक्ती. गुराखी तो जैसा राखी तो गाईस, न ठेविता आस दुभत्याची. काय सांगू फार तैसी अनासक्ती, असू द्यावी चित्ती कर्मफळी. जाणोनी हे वर्म घडे जेव्हा कर्म, भेटे आत्माराम तेव्हाची तो. म्हणोनी फळाचा संबंध सोडून तेवी अभिमान कर्तृत्वाचा. आचरावी कर्मे जाण कपिध्वजा, संदेश हा माझा सुनिश्चये. प्रपंचाच्या बंधे पाओनी अशीण, सुटावे म्हणून तळमळे. तेणे नये माझे अभिरुहे बोल, म्हणे श्री गोपाळ पार्था लागी. ज्याला ज्याला बंधनातनं पूर्णपणे बाहेर यायचंय ना, खूप आता जरी ही स्थिती ऍडव्हान्स असली तरी सुरुवात आपली ह्या इच्छेनीच होते की आपल्याला बंधनातनं बाहेर पडायचंय. त्याला स्टेज बाय स्टेज आपल्याला आपली स्टेज ओळखण्यासाठी भगवद्गीता हा उत्तम अभ्यास आहे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते, मोहात तस्य परित्यागस्तामस परिकीर्तित. दिसेना अंधारी म्हणून या नेटे, पुसावी बोटे डोळ्या माझी. तैसी कर्मे होती बंधके म्हणून, सारीच सांडून देई द्वेषे. कर्म केलं की मी अडकतो, त्यापेक्षा कर्मच सोडतो, असं म्हणजे त्याचा द्वेष. आता बरेचसे लोक असतात त्याला पढत मूर्ख म्हणू शकतो आपण रामदास स्वामींच्या भाषेमध्ये. अध्यात्माचं काही वाचन ऐकून काही कानावर पडायला लागलं की लोक आपलं नाही नाही ते आपल्या हिशोबाने अर्थ लावतात की हे सगळं मला करावं लागतंय आणि नकोच ते, म्हणजे टाळण्यासाठी. कारण कर्मबंधन आहे ना, कार्मिकात कार्मिक लॉ काम करतो. मग आपण लोकांमध्ये गेलो तर उगीच कर्म क्रिएट होईल, त्यापेक्षा मी जातच नाही, मी अमुक करतच नाही, मी माझी जबाबदारी पार पाडतच नाही. म्हणजे अडकणार ह्या विचारानं बरीचशी लोक कर्म टाळतात. अशी लोक बघितलीत मी डोळ्यांनी, की अध्यात्मात पुढे जायचं म्हणून कुठलाही मार्ग धरतात मग ते, की नकोच, हे नको ते नको ते नको, संसार नको, प्रपंच नको, लग्न नको, मुलं नको, नातेवाईक नको, अशी अवस्था होते. पण त्याच्याने ते सुटत नाही आणि मग त्याचा द्वेष, इनडायरेक्टली तो द्वेष आहे. नको म्हणजे काय, की राग येतो की हे नकोच, लग्न हे बंधनकारक आहे, नकोच ते. पण इथे आपण खूप मोठी ब्लंडर मिस्टेक करत असतो. कारण जेव्हा आपण जन्माला आलोय, आपलं काहीतरी आपण प्लॅन घेऊन आलेलो आहे आणि सगळं ठरवून आलेलो आहे, आणि मग आपल्याला त्रागा वाटायला लागतो लोकांचा की काय हे लोक. आणि कारण अचानक आपल्याला काय म्हणतात ना, ती शुद्धी आलेली असते, बेशुद्ध अवस्थेत असतो जन्मभर, आणि अचानक शुद्धीवर येतो. आणि मग लक्षात येतं की अरे बापरे, हे सगळं तर कठीण आहे, ह्याच्यापेक्षा परमात्म्याच्याकडे जायला पाहिजे. आत्मा जेव्हा जागृत होतो तेव्हा ऑल ऑफ सडन खडबडून जागा होतो तो. आणि मग म्हणून काय, मग त्यांनी आतापर्यंत आंधळेपणाने बंद झोपेमध्ये जो संसार थाटलेला आहे त्याला काही जागृती आली म्हणून एका क्षणात थोडी सोडायचा आहे, ती प्रोसेस आहे. सुटतो, काही काहींचा संसार आपोआपच सुटतो. म्हणजे असे योग येतात लाईफमध्ये की काही घटना घडतात, त्यामुळे घरातले म्हणजे फॉर एक्झाम्पल की नवरा गेला, बायको गेली, किंवा काही आपल्याला अशा घटना बघायला मिळतात की काहीतरी नॅचरल कॅलॅमिटी आली आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सगळं परिवार नष्ट झाला.
किंवा सगळं होतं ते सगळं नष्ट झालं. ह्याचा अर्थ तो एक मोठा टर्निंग पॉइंट आलेला आहे त्याच्या लाईफमध्ये आणि तिथे तो मग विचार करू शकतो की आता माझं पुढे मला काय करायचंय, पुन्हा नव्याने सगळं सुरुवात करायची आहे का आहे त्या स्थितीत हे आहे करायचंय. पण हे सगळं मी सांगेन आपण नाही ठरवत. मी खरंच सांगेन की आपण काहीही ठरवत नाही एकदा बर्थ झाल्यानंतर. कारण बर्थ व्हायच्या आधी, जन्म घेण्याआधी आपण सगळं ठरवून ऑलरेडी आलेलो आहोत आणि तेच मॅनिफेस्ट होणार आहे. आपल्याला मायेचा टच झाल्यानंतर, गर्भातनं बाहेर आल्यानंतर बाळाला काहीही कळत नाही. बाळ म्हणजे मनुष्य. मनुष्याला काही प्लॅनिंग करायचा, डिसिजन घ्यायचा, एक फ्री विल सोडलं तर बाकी कुठेही अधिकार नाहीये. कारण बाकी एक रफ स्केच घेऊन आलेला आहे तो. किती कर्म न्यूट्रलाइज करायची, कोणती नाती येणार आहेत, काय टाईपची कर्म घेऊन पूर्वजन्माची कर्म फलित होणार आहेत इथे, ते रिझल्ट देणार आहेत, कुठले लेसन लर्न करायचे आहेत. हे रफ स्केच कम्प्लिटली झालेलं आहे. फक्त फ्री विल तिथे असतं जिथे चॉईस करायची जागा असते, स्पेस असते. तिथे फ्री विलचा ऑप्शन आपल्या पुढे येतो. काही काही वेळेला बघा फ्री विल असतच नाही आपल्याकडे हातात. आपल्याला करावंच लागते ती गोष्ट. आपण अनअवॉइडेबल सिच्युएशन असं त्याला मग म्हणतो आपण, की अनअवॉइडेबल सिच्युएशन होती त्यामुळे मला अमुक गोष्ट करावी लागली. म्हणजे तिथे फ्री विल वगैरेचा काही स्कोप नाही आहे. तर असंच असतं जिथे तुम्हाला पॉसिबिलिटी असते चेंज करण्याची, तेवढी स्पेस घेऊन आलेलो आहोत आपण, तिथेच आपण फ्री विलचा ऑप्शन आपल्या डोळ्यासमोर येतो, चॉईस करायचा करायचं की नाही. पण काही ठिकाणी अक्षरशः आपल्या पुढे इलाजच नसतो आपल्याला, जे आहे ते त्याला एक्सेप्टन्स दाखवण्याशिवाय. तर त्यामुळे सगळीकडे फ्री विल नाही लागत. आपण एक ठरवून आलोय ना ते मॅनिफेस्ट होणारच आहे. जे काही प्लॅन घेऊन आलोय, जी माणसं जीवनात घेऊन आलोय, मग नंतर त्रागा करण्यात एकदम जागृती आल्यावर आपण एकदम ह्याचं त्याचं फिडीस फिडीस करून सगळ्यांना त्रास देणार एका दृष्टीनं, तर ते बरोबर नाहीये. आणि म्हणून त्यांनी इथे म्हणलंय की तैसी कर्मे होती बंधके म्हणून सारीच सांडून देई द्वेषे. द्वेष निर्माण होतो मग घरातल्यांचा, कारण आपल्याला थोडंसं कळायला लागलं म्हणून, किंवा आपल्याला जागृती यायला लागली म्हणून. अरे हे असेच आहेत, अरे हा अमुक तसाच आहे, माझा घरातली लोक तसेच आहेत, माझे शेजारी तसे आहेत, माझं ऑफिस मधले लोक तसे आहेत. पण नाही, त्यावेळेला आपण विसरलो ना की अरे हेच तर चॅलेंजेस आणि लेसन्स आपण मागच्या वेळेलाच मी सांगितलं, हेच तर आपण आपले गुरु घेऊन आलो सगळे आपल्याला शिकवायला. त्यामुळे त्यांना तर अजिबात द्वेष नाही करायचा. आणि म्हणून ही भूमिका नाही पाहिजे जी इथे सांगितली आहे. अर्धशिशी लागी जैसे कंटाळोन टाकावे तोडून मस्तकची, तैसा तयाचा तो कर्मत्याग जाण, असे परिपूर्ण तमोगुणे. तमोगुण, धिंगाणा घालणं, चिडचिड करणं, आरडाओरडा करणं तमोगुण आहे. विवेकी असतो सात्विक गुणी, सत्वगुणी. विवेकाचा हे झालर असते त्याला, तो विचार करायला, अरे नाही, हे टाळून मी कुठे जाऊ, मग मी तरी सुखी होणार आहे का. मला एक आतमध्ये एक चुटपुट लागून राहील मनाला की अरे नाही, मी माझा रोल पूर्ण नाही केला, मी माझ्या जबाबदाऱ्या टाकून आलोय, माझ्या मनाला शांती नाही मिळणार आहे. तर हा तो विवेकाचा एक कॉर्नर आपला आतमध्ये असतो सत्वगुणी माणसाच्या. पण हे जे धिंगाणे घालणारे, आरडाओरडा, तमाशा आणि सगळं विचित्र माहोल करणारे लोक तमोगुणी असतात. चालवे ना वाट म्हणून या काय, टाकावे ते पाय तोडून या. पुढे आले अन्न ऊन ते म्हणून, भुकेला लोटून देई जैसा. तैसे भ्रमे नेणे सुटावे आपण, कर्मबंधनातून कैशा रीती. उलट असं वागल्याने नवीन कर्म क्रिएट होतात, वेड्यासारखं वागण्याने. आणि म्हणून शहाणपणाने विवेकाने नेहमी निर्णय घ्यावेत जीवनातले. म्हणून या पार्था तामस तो जन कर्मेची सोडवून देई सारी. आणि मग आता इथे कदाचित कोणाच्या तरी मनात असा प्रश्न निर्माण होईल की मग ओळखायचं कसं की आपण हे घेऊन आलेल्या प्लॅन मधलं आहे का हे आपलं फ्री विलने आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे नवीन गळ्यात लोडणं. हे कसं ओळखायचं. तर ते ओळखणं म्हणजे सतत आपली अंतर्दृष्टी ओपन ठेवून सिच्युएशन कडे बघितलं पाहिजे. बऱ्याचदा माझ्या पुढे पण अशा सिच्युएशन्स आलेल्या आहेत की कधी कधी मी फ्री विलनी एखादा ऑप्शन उचलला आणि तो मोठा चॅलेंजिंग ठरतो. म्हणजे
सर्व्हिसमध्ये पण काम करताना पण म्हणजे ह्या जो सेवाईचा कार्य सुरू झाला त्याच्यातही फ्री विलवर काही केसेस म्हणा, काही सिच्युएशन्स म्हणा मी पिक केल्या, उचलल्या आणि लक्षात आलं की अरे अरे गडबडलं. पण नंतर जेव्हा विवेकाने शांत बसून त्या त्या मोमेंटवर मी जेव्हा काही वेळ दिला, थॉट प्रोसेस केली, म्हणजे त्याच्यावर काम केलं की अरे हे का घडलं, मला पण इच्छा का झाली हे फ्री विल वापरण्याची आणि चॉईस करण्याची, मी ह्या केसला का हातात घेतलं, ह्याचा अर्थ इथे काहीतरी कार्मिक आहे. त्याच्याशिवाय ती व्यक्ती येऊच नाही शकत माझ्या समोर. मग मी त्याला ह्या अंडरस्टँडिंगनी ऍक्सेप्टन्स ठेवून मग आरामने धीरे 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 सॉल्व्ह केले इश्यू. असे अनेक प्रसंग आले हिलिंगच्या मार्फत म्हणा या स्टडीच्या मार्फत म्हणा. असे काही सोल्सशी माझं इंटरॅक्शन झालं की ते अगदी काय म्हणतात ना, स्पेशल केसेस, म्हणजे त्या काहीतरी शिकवून जाणाऱ्या अशा. पण मग त्या मी उचलल्या, पण उचलल्या पण तरी आल्याच कशा रस्त्यात आपल्या, कारणाशिवाय काहीच घडत नाही असा विचार केल्यानंतर मग मला वाटलं की ठीक आहे चला, पुढे कदाचित यायचं त्याच्याऐवजी मी ह्याच लाईफमध्ये ऑप्शन चूज करून त्या लोकांचं न्यूट्रलाइज करून टाकलं. जे काय होतं ते त्या आत्म्यालाही आनंद, मलाही सुटल्याचा आनंद, की चला हे जे काही त्यांनी मला करायचं होतं मी त्याला द्यायचं होतं, जे काही झालं गिव्ह अँड टेक, दॅट्स इट. म्हणजे ते फिनिश झालं म्हणजे तिथे. आणि ते सॅटिस्फॅक्शन आपण सेन्स पण करतो जेव्हा असा अभ्यासपूर्ण आपण जगत असतो, तेव्हा आपल्याला कळतं पण की कम्प्लीट झालं की नाही डील, काही इनकम्प्लीट आहे अजून. ते आतून आत्म्याला पूर्ण ट्रान्सपरन्सी येऊन जाते, त्यामुळे ते कळतं की अर्धवट राहिलंय का परत आणखीन, अजून शेपूट बाकी आहे का, की पुन्हा पुढच्या जन्मात भेटणार की नाही, हे इथे फिनिश झालं हे कळतं. त्यामुळे बघायचं की काय नक्की आपल्या समोर येत आहे, त्याच्या मागे काय कारण आहे, ही व्यक्ती का आली, कशाला आली, तर ती आपण घेतलेली आहे डोक्यावर का येणारच होती, बाय डिफॉल्ट म्हणजे प्लॅन मध्येच होती, हे बघावं लागतं. आणि खरं सांगायचं तर मी स्वतः तुम्हाला सांगेन स्वतःहूनच की आत्मा बोलणं खूप आवश्यक आहे. आत्मा तुम्हाला गाईड करायला लागतो. आत्मा म्हणजे हायर सोल. आपण असतो ते इनकार्नेटेड सोल, काय म्हणतात त्याला, जीवात्मा, जो खालच्या तीन व्हेइकल्स मध्येच रमलाय आणि मी म्हणतोय स्वतःला. तो नाही, तो तुम्हाला मिसगाईड करतो. तो शरीराचा अहंकार, मेंटल बॉडीचा इगो इश्यू, इमोशनल बॉडीचा इगो इश्यू, फिजिकल बॉडीचे इगो इश्यूज आणि वासना, ह्याच्यामध्ये तो गडबड करतो डिसिजन देताना. पण ज्या वेळेला आपण तीन लेवल्स या क्रॉस करून जेव्हा आपण वरच्या लेवलवर हायर मेंटल प्लेनवर आपलं साधना सुरू होते आणि आपण खालच्या सगळ्या वासनांमधनं आणि ह्याच्यातनं आपण बाहेर येतो, तेव्हा आपलं, मी नेहमी डाउनलोडिंग अँड अपलोडिंग हा शब्द वापरलेला आहे, तेव्हा आपला हायर सोल म्हणजे जो वर आहे मेन फॉर्म मधला, तो आपल्याशी कम्युनिकेट करायला लागतो. त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन आपलं सुरू होतं जीवात्म्याचं. खाली आलेल्या पोर्शनचं वर मेन सोर्सशी बोलणं सुरू होतं आणि मग तो आतूनच आपल्याला पूर्ण गाईड करतो. त्यामुळे हे कनेक्शन आतलं, त्याला अंतःकरण म्हणतात. एका म्हणजे हायर टीचिंग्स मध्ये जाऊन पुढे, किंवा ब्रिज म्हणतात, ब्रिज. तो ब्रिज जनरेट करावा लागतो, आपल्याला बांधावा लागतो साधनेनं. तो ब्रिज बनला की मग कम्युनिकेशन लाईन, जसं फोनची तुमच्याकडे लाईन टाकल्याशिवाय तुम्ही कोणाशी फोनवर बोलून नुसतं मग इन्स्ट्रुमेंट आणून ठेवलं तर काही उपयोग नाही, है ना. घरात पूर्वी फोन लागायचे, फोन लाईन टाकायचे, ते आधी इन्स्ट्रुमेंट आणून द्यायचे. छोटी मुलं आली की अरे फोन आला आपल्याकडे, मग आता आपण फोन करू शकतो. मग आई बाबा नाही रे अजून वायर नाही टाकली. तर ती जोपर्यंत वायर नाही लागत तोपर्यंत आपण काही कोणाला डायल करून फोन नाही करू शकत होतो. तर मोबाईलची बात ती नाही. आता मोबाईलमध्ये नेटवर्क आहे, आपण म्हणतो नाही नेटवर्क एरियाच्या बाहेर होतो असं म्हणतो आपण, म्हणजे काही कनेक्शनच नाही नेटवर्क एरियाच्या बाहेर. आत्ता सामान्य जन नेटवर्क एरियाच्या बाहेर आहेत सगळे, आपल्या आपल्या एरियातच गुंग रमलेले आहेत सामान्य जन, ऑर्डिनरी मॅन. नेटवर्क मध्ये आपण तेव्हा येतो जेव्हा आपला ब्रिज बनतो, वायर लाईन टाकली जाते
आणि ती लाईन टाकली की तो ब्रिज बनतो आणि मग आपलं हॅलो काय कसं आहे काय करू नाही करू, कोण आलंय कोण नाही आहे, हा सगळं कम्युनिकेशन रोज मग त्या ध्यानामध्ये म्हणा किंवा स्वप्नांच्या मार्फत म्हणा किंवा व्हिजन्सच्या मार्फत म्हणा, मेसेज फॉर्म मध्ये, इंट्युएशन मध्ये, किंवा कोणीतरी तुम्हाला दुसरा मेसेज देतो त्यामार्फत आपल्याला मेसेजेस यायला लागतात वरनं. आणि मग ते आपल्याला खूप सोपं पडतं सगळ्यात जास्त. आणि म्हणून ना, चाचपडत जगण्यापेक्षा प्रगती करून माणसाने आनंद घ्यावा जीवनाचा. ते काय, खरंच म्हणजे मला अगदी धन्य वाटते लोकांची, म्हणजे ग्रेटच आहेत लोक की स्पिरिच्युअलिटी म्हणलं की लोक असे वाघ किंवा भयंकर प्राणी बघितल्यासारखे पळतात. मला नेहमी आश्चर्य वाटतं, उलट हे जास्त सोपं पडतं जगायला. जेव्हा तुमचं हायर कनेक्शन्स बनतात ना, इतकं सोपं जातं की आपले कुठलेही निर्णय फसत नाहीत, आपल्याला टोटल गायडन्स मिळायला लागतो, आपण असे चाचपडत जगत नाही. हे सामान्य जनता चाचपडत जगत असते आणि मनासारखं नाही झालं की शिव्या घालत असते, नवीन नाही नाही ती कर्म करत राहतात. चाचपडत जगण्यापेक्षा अंधारामध्ये आपल्याला जर लाईट टॉर्च दाखवणारा जो वर्ण असेल ना, तर ते खूप सोपं पडतं. पण हेच तर कळत नाही ना, हा शुद्ध मूर्खपणा आहे. काहीतरी भ्रम करून घेऊन वेड्यासारखं पळायचं सत्यापासनं. अशी अवस्था आहे, म्हणून काही करू नाही शकत. तैसे भ्रमे नेणे सुटावे आपण, कर्मबंधनातून कैसा नेणे. हे बघ, भ्रमे हा भ्रम शब्द वापरलाच आहे. भ्रम जर बाळगला असा तर आपण कर्मबंधनातनं कसं सुटणार? नाही सुटू शकत, कारण अंधारात कर्म केल्यावर एक कोणाला तरी टक्करणार, कोणाला तरी ठोसा मारणार, कोणाच तरी मुळे आपण पडणार, मग आपण चार शब्द सुनावणार, कधीच समोरचा. असं भ्रमामध्ये जगण्याने, आंधळेपणाने जगण्याने कर्मबंधनात निश्चित आपण अडकणार. त्यापेक्षा लाईट बेरर किंवा लाईट दाखवणारा, टॉर्च दाखवणारा जो कोणी शक्ती आपल्या समोर असेल ना, तर कुठेही आपण ठेचकाळत पण नाही. पण हे कळलं पाहिजे. म्हणून या पार्था तामस तो जन, कर्मेची सोडून देई सारी. ऐशा परी कर्मे स्वभावे जी प्राप्त, अविचारे येथ सांडिता ती. तया कर्म त्यागा तामस हे नाव, पाहू नको गाव तयाचा तू. त्या भागाला जाऊ पण नको म्हणतोय. तामसी प्रकार कुठलेही करू नकोस. तामसच झाले जे आंधळेपणाने भ्रमामध्ये जगतात, आपलं सगळं भ्रमिष्ट होऊन चुकीच्या मार्गाने, ते आंधळे आणि तामसी लोक आहेत. काय काय खातात पितात, भलत्या भलत्या संगतीत राहतात, त्या भागाला जाऊ नको म्हणतोय तो. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत, सकृत्वा राजसम त्यागम नैव त्यागफलम लभेत. म्हणजे इतकं की खरं तर नवीन जनरेशन आहे. 15 म्हणजे काय म्हणतो आपण, 15-16 वर्षानंतर, म्हणजे 16 वर्षानंतर जनरली एनर्जी हिलिंग मोडॅलिटी मध्ये परमिशन आहे तुम्ही कोर्सेस करायला. म्हणजे साधारण 16 वर्ष आपल्याला ते एक सोडलं तर 16 वर्षानंतर आपल्याला, 18 वर्षानंतर आपल्याला बँक अकाउंट खोलता येतं. म्हणजे मॅच्युअर एज कन्सिडर केलं गेलेलं आहे, फिजिकल प्लेनवर पण, एनर्जी फील्डमध्ये पण आणि आत्म्याच्या लेवलवर पण. 16 किंवा 18 दोन पैकी. 16 तरी पण लहान, पण कपॅसिटी बघून, सोलचं इव्होल्युशन बघून काही काही ठिकाणी अशा फील्डमध्ये, म्हणजे नॉट फिजिकल प्लेनवर, एनर्जी फील्डमध्ये पण टीचिंग्स मिळू शकतात, तुम्ही एंटायटल होऊ शकता. पण 16 आणि 18 वर्षानंतर ना, घरातल्या लहान मुलांना ना स्पिरिच्युअल पाथवर आणणं फार आवश्यक आहे. म्हणजे उलट हे नको, हे म्हातारपणी करायची गोष्ट आहे, तुम्ही नका पडू ह्याच्यात. आम्ही बघतो सगळं, आई वडील असं मिसगाईड करतायत, स्वतः तर ठोके खाल्लेच, मुलांनाही पट्ट्या बांधून बांधून त्यांना सांगतात तुम्ही पण ठोके खा, आणि मग म्हातारपणी दात पडले, डोळे हे झाले की मग या इकडे, की मग कसलं काय शरीराला इतक्या वासनांनी नंगा नाच करून ते. मी खरंच कठोर बोलतीये, पण नाचवायला सुरुवात केलेली असते, ते वळेल का तो जीव? अवघड आहे सगळं. इतकी वर्ष, 20-25-30-35
40 वर्ष असं बेफिकीर जगण्यानी तो आत्मा वळेल का? त्याचं कॉन्सन्ट्रेशन तरी होईल का? त्याचं मन तरी रमेल का अशा टीचिंग मध्ये, इतकं ग्रॉस मध्ये जगल्यावर? त्यामुळे तरुण असतानाच खरं तर हे करायला पाहिजे, ह्या भागामध्ये यायला पाहिजे. पण नको, स्पिरिच्युअलिटी आमच्या पोरांना नको, असं आजकालचे पॅरेंट पण करायला लागलेले आहेत. पण खरं तर तरुण असताना, इंद्रिय शाबूत असताना ज्ञान संपादन करणं. आणि म्हणून 16व्या वर्षी पहा, आपले सगळ्यांनी पहा लहान वयातच केलं, किती उदाहरणं द्यावी. ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. श्रीपाद श्रीवल्लभ 16व्या वर्षी संन्यास घेऊन घराबाहेर पडले. नृसिंह सरस्वती, आदिशंकराचार्य, कितीतरी उदाहरणं आहेत. आपले रामदास स्वामी लग्नाच्या बोहल्यावर न पळाले. तर काय ती ऍक्च्युली 12 वर्षानंतरचं वय आहे. म्हणजे आत्मा प्रगल्भ व्हायला लागला ना, की खरं तर कर्तृत्व जेव्हा सामर्थ्य येतं, ऍडल्टहुड येतं, तेव्हा सर्वार्थाने सामर्थ्य आलेलं असतं. शरीरही बळकट, आत्माही बळकट, इमोशनल मेंटल बॉडीजही फुल फॉर्म मध्ये असतात. आणि तेव्हा खरं अध्यात्माचे हे रस आतमध्ये गेले पाहिजेत. आणि त्यामुळे त्यातनं येणार मग कर्म पुढे फार सुंदर कर्म घडतात आणि आपल्या हातनं. आणि काय म्हणतो, चरित्र पण उत्तम आपलं घडतं. त्यामुळे तरुण वयातच घालणं फार आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या अपत्याला मी लहानपणापासनं त्याला बाळकडू पाजायला सुरुवातही केली, आणि इच्छाही तशीच होती की तसंच संतान हवं ना. काहीतरी ते नॉनसेन्स काही नकोय, फालतू काहीतरी जगणार, जगणार, येणार, खाणार, पिणार आणि मरणार, ते नाही पाहिजे. तर खरं तर हे आवश्यक आहे, आत्ता जगाची आवश्यकता आहे, बाहेरच्या सृष्टीची आवश्यकता आहे. आपण ज्या ट्रान्झिशन मोडवर आहोत, मग काय पायरीवर आहोत, युनिवर्स चेंज होत आहे, त्या पायरीवर आपल्या भारतामध्ये तरुणांना आध्यात्मिक ज्ञान देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपण त्या गोल्डन एज मध्ये पाय नाही ठेवू शकत. कारण आपला तर टाइम संपला, तेच तर खरं कर्तृत्व गाजवणार आहेत. त्यामुळे त्यांना ही शिकवण देणं फार आवश्यक आहे. कर्तव्य आपुले कळे जया भले, वाट्यासी जे आले स्वाधिकारे, परी आचरा या वाटे ते कठीण, म्हणून सोडवून देई जो का. मगाशी सांगितलं मी याच्यावर, कर्तव्य आपले कळे जया भले, वाट्यासी जे आले स्वाधिकारे. आपण जे घेऊन आलोय ते कठीण वाटलं म्हणून सोडून दिलं, त्याच्यावरच यांनी इथे पुढे म्हणलंय. तयाचा तो त्याग राजस तू जाण, केला जो भिवोन काय केले शा. शरीराला कष्ट पडतील, त्रास होईल, म्हणून ते त्याग करणार. आणि त्याग नाही केला तर मनातनं कुडत कुडत कर्म करणार, म्हणजे ते त्यागल्यासारखंच आहे, झिरो आहे त्याची व्हॅल्यू. मनामध्ये त्रास करून घेऊन अडचण आणि रडवेलं होऊन कर्म करणं, हे त्यापेक्षाही बेकार. वरनं काही दाखवणार नाही, आतमधनं कुढत राहणार, आतमधनं वाईट स्वतःची अवस्था करून घेणार, ते पण वाईट आहे. शिदोरी ती जैसी खाऊ जाता गोड, परी वाटे जड वाहू जाता. किंवा जैसा निंब जिव्हे कडवट, प्रारंभी तुरटत हिरडा तो, तैसे चालू जाता स्वकर्माच्या वाटे, प्रारंभी ते वाटे कष्टदायी. मारकुटी गाय काटेरी शेवंती, तैसी कर्मे ती तया लागी. सुरुवातीला कठीण वाटतं, असं वाटतं खूप करावं लागतंय आपल्याला, खूप कष्ट पडतायत. पण पुढे जाऊन ना त्याची हे वेगळी असते, त्याचं आनंद वेगळा आहे, आपण आपली कर्तव्य पूर्ण केल्याचा. भोजनाचे सुख पुढे वाटे गोड, परी अवघड रांधू जाता. तैसे प्रारंभीचे पाहोनी ते श्रम, जया ते स्वकर्म नको वाटे. बैसता चटका जैसी वस्तू ऊन, द्यावी हातातून टाकोनी ती. आरंभिले कर्म तैसे यथाविधी, मध्येच ते सांडी क्षीण होता. आपण आता मोदक बनवतो उकडीचे, ते गरम गरम उकड आपल्याला हाताने मळावी लागते, ते करणाऱ्याला किती चटके बसतात, पण नंतर खाताना किती छान सुंदर मधुर तोंडात विरघळणारा असा तो मोदक असतो, आणि किती आनंद सगळ्यांना मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ते चटक्यांचा विसर देतो स्त्रीला.
किती ती मेहनतीनं मनापासनं बनवते, तेव्हा ती त्या चटक्यांचा विचार नाही करत. तसंच आपलं कर्म, प्रत्येक कर्म असावं. म्हणे देहा ऐसी वस्तू बहुमोल, लाधली केवळ पूर्वपुण्ये. तरी पाप्या ऐसी कर्मे आचरून, कागा द्यावा क्षीण तया देहा. हातीचे का भोग दवडावे वाया, कष्ट वोनी काया उद्यासाठी. काय क्लेश भये सोडणे जे कर्म, राजस हे नाम त्यागासी त्या. जैसे अग्नी माझी दूध उतू जाय, होमिले ते काय म्हणू येते. तैसा कर्मत्याग येथेही केवळ, परित्याग फळ लाभे ना तो. गॅसवर दूध उतू जातं तर आपण म्हणू का चला होमामध्ये अग्नीला आम्ही दूध समर्पित केलं. असं नाही म्हणत आपण. दूध उतू गेलं, अग्नीवरच उतू गेलं, पण त्याचा अर्थ वेगळा आहे ना, त्याचं फळ वेगळं आहे, त्याचं कॉन्सेप्ट वेगळा आहे. तसं आहे ते. तैसा कर्मत्याग येथे केवळ, परित्याग फळ लाभे नाते. करायचं आहे, कल्याण करायचं आहे, मेहनत करून दुसऱ्यांना आनंद द्यायचा आहे, पण ते फळ त्याग त्याग करून आम्हाला फळ मिळणार का, असं नाही आपण म्हणू शकत. म्हणावे का तेणे घेतली समाधी, बुडाला उदधी माझी जोका. बुडून मेला तर त्यांनी काय समाधी घेतली असं नाही म्हणणार. समाधी अवस्थेतली समाधी घेण्याची प्रक्रिया फार वेगळी आहे आणि बुडून मरण्याची वेगळी आहे. त्याच्या अंतस्थितीच्या भावना आणि पूर्ण उद्रेक वेगळा आहे, आणि समाधी स्थितीत अत्यंत शांत स्थितीत असतो समाधी घेणारा संत. तर खूप जमीन आसमानचा फरक आहे. तयासी निभ्रांत झाला अपघात, बोलणे उचित हेची जैसे. तैसे देहा कष्ट होतील म्हणून, कर्मावरी पाणी सोडी जो का. तयासी लाभेल त्यागाचे ते फळ, ऐसे न घडेल कल्पांतीही. आकाशी आदित्य पावता उदय, जैसा लोप होय नक्षत्रांचा. आत्मज्ञानोदये तैसेची तत्काळ, हारपे समूळ कर्म जेव्हा. तेव्हा कर्मत्यागे तेणे मोक्ष प्राप्ती, होय जी किरीटी अनायासे. मोक्षाचे ते फळ अज्ञानासी नाही, राजस तो पाही त्याग त्याचा. तरी मोक्ष फळ मिळे कोण्या त्यागे, सांगेन प्रसंगे ऐका आता. आता ते मोक्षाचं फळ, मोक्षाचे ते फळ अज्ञानासी नाही, राजस तो पाही त्याग त्याचा. तरी मोक्ष फळ मिळे कोण्या त्यागे, सांगेन प्रसंगे ऐका आता. फळ मिळेल असं कर्म कोणतं? कार्यमित्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन, संग त्यक्त्वा फलं चैव स त्याग सात्विको मतः. स्वभावे जे झाले, स्वाधिकारे प्राप्त, आचरेते येथ यथाविधी. परिकर्तृत्वाचा नेघे अभिमान, न गुंतवी मन फलाशेत. दोन्ही नाहीये. देहामध्ये कर्तृत्वाचा अभिमान पण नाहीये, मी करतो हे नाहीये, आणि त्याच्यामध्ये रिझल्ट काय येईल त्या फळाच्या अपेक्षेमध्ये पण मन पण गुंतलेलं नाहीये. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. कर्तृत्वाचा अभिमान नसणं म्हणजे मी करता, या देहामध्ये मी राहून करतो आहे, मुळात हे आहेच नाही. आणि शिवाय ह्या कर्माचा रिझल्ट काय येईल त्याचाही विचार मनात गुंतलेला नाहीये. मन त्या त्या स्थितीत नाहीये. मातेची अठाई अवज्ञा कामना, केलिया पतना हेतू होती. म्हणून ही दोन्ही सर्वथा सांडोन, माताची म्हणून भजावी ती. वासना कामात नाही ना. मातेला आपण माते समानच मानतो. तिथे आपण अनादरही नाही करत, आणि घाणेरड्या इच्छा वासना पण आपण ठेवत नाही. माता ही माताच असते. एवढंच काय म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांच्या याच्यात आहे की तुमच्या नशिबात असतील तेवढी संतान झाल्यानंतर पत्नीला सुद्धा माते समान माना, असं शुद्ध सांगितलं आहे. आणि परस्त्री ही माते समान असते. म्हणजे परस्त्री तर आहेच आहे, आपली माता पण माताच आहे, आणि शिवाय संतान प्राप्तीनंतर पत्नी सुद्धा माते समान माना, असं त्यांनी इतकं पुढचं सांगितलेलं आहे. तर अशी आपली धारणा आणि भावना पाहिजे स्त्रीकडे बघताना. मुखी अपवित्र म्हणून या गाय, त्याजावी की काय सर्वथैव. पोय आणि साल नाही तर साळ, म्हणून या फळ त्याजावे का. कर्तृत्वाचा मद आणि फलास्वाद, ह्यासी कर्मबंध ऐसे नाव. दोन दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कर्तृत्वाचा अहंकार, कर्तृत्वाभिमान म्हणतात त्याला,
आणि फलाशा, फलाची अपेक्षा, फ्रूट किंवा कर्म केल्यानंतर काय रिझल्ट येणार ते, तो फलास्वाद. जन्मदाता जैसा नातळे लेकीस, तैसे फलाशेस सांडोनिया. निज करतेपण ठेवोनी परते, सुखे स्वकर्माते आचरेते. मुलगी घरात जन्माला आली की तिला काही असं कन्सिडर बॅक ऑफ द माइंड असं आई वडिलांना फिक्स असतं की हे काही, हे द्यायचं आहे, हे मूल दुसऱ्याच्या हातात द्यायचं आहे, दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी आहे ही, किंवा दुसऱ्या घरची ठेव आपण ठेवलेली आहे, असं करून पूर्वी मुलींना मोठं केलं जायचं. म्हणजे कुठेतरी डोक्यात असायचं आणि मुलगा तो आपल्या हक्काचा, असं ते कुठेतरी. आणि मग असं करत करत ते मुलाचं अतिप्रेम आणि गुंतलेपण वाढत गेला, असं या विचारांच्या बेसमुळेच, की मुलगी ही परक्याचं धन म्हणतात, असं करून त्या मुलीला कन्सिडर नाही करायचं आणि मुलाच्या डोक्यावर बसायचं की तूच आता आमचं बघ. हा विचार पुढे डेव्हलप झाला, म्हणजे धरत गेला तो त्या जुन्या पद्धतीच्या विचारांमुळे तो बळावला की मुलगाच पाहिजे, मग मुलगा पाहिजे म्हणून आटापिटा, मग मुलींची व्हॅल्यू नाही, असं करत ते कुठेतरीच गेला तो कॉन्सेप्ट. जन्मदाता जैसा नातळे लेकीस, तैसे फलाशेस सांडोनिया. निज करते पण ठेवोनी परते, सुखे स्वकर्माते आचरेतो. सात्विक हा त्याग, विख्याती ऐसीच, जगा माझी साच असे ह्याची. हा सात्विक त्याग आहे. ह्याची त्याग तरू श्रेष्ठासी साचार, लागे पार्था थोर मोक्ष फळ. सात्विक त्याग कोणता? की कर्तेपणाचा त्याग करणं आणि फलाशेचा त्याग करणं, हा सात्विक त्याग आहे. वृक्षाचा निर्वंश होतसे सहज, टाकीताच बीज जाळोनिया. निर्बीज, बीज जाळलं किंवा भाजलं की त्याला अंकुर नाही फुटू शकत. म्हणजे काय, वृक्षाचा निर्वंश झाला, त्याचं झाडाला बीज आहे ते भाजून टाकलंय, त्यामुळे नवीन झाड येऊ नाही शकत एका झाडापासून, म्हणजे त्याचं हे संपलं ना, त्याची लाईनेज संपली, वृक्षाचा निर्वंश झाला. तैसे फलत्यागे तेणे कर्मत्याग, साधी चांग धनंजया. आपल्या कर्मातनं जी फळं येणार आहेत, तर त्याचं मुळात रूटला बीज असतं तेच जाळून टाकायचं अपेक्षेचं. म्हणजे फळ येईल, मग ते मला असं होईल, मग माझं अमकं होईल, ते फायदे होतील, तोटे होतील, हे सगळं पुढचं येणारच नाही. इच्छेलाच जाळून टाकायचं बीज, इच्छा, बीजरूपी इच्छा. जाय गंज आणि काळीमा ही तैसा, लोहाचा परिसा स्पर्श होता. तैसी रजतमे नष्ट होती देख, त्याग हा सात्विक घडे जेव्हा. घडे जेव्हा शुद्ध सात्विक हा त्याग, उघडते चांग ज्ञान दृष्टी. आणि असा त्याग केल्याने ज्ञान दृष्टी वाढते, ओपन होते. सांज वेळे जाय मृगांबू लयास, तैसा विश्वाभास आत्मज्ञाने. म्हणजे काय होतं बेसिकली, की आपलं अज्ञान दूर होतं. आपण ज्या गोष्टींना धरून बसलेलो असतो, एक तर फलाची इच्छा आणि कर्माचं कर्तेपण, या दोन गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला प्रकाश डोक्यात पडतो आणि आपल्याला खरं सत्य कळायला लागतं की अरे मग कर्म कोणी केलं, कसं काय केलं, कसं पॉसिबल झालं. असं खोजत खोजत आपण ज्ञानदृष्टीचा वापर करून आपण खोलात शिरतो की मग कर्तेपणा कोणाकडे आहे. आपल्याला काय वाटत असतं की आपण केलं तर होत असतं माणसाला. पण आता एखाद्याला आपण मदत करतोय समजा, किंवा आपल्या घरातल्यांची आपण सेवा करतोय, पण त्या माणसाला जर ते लाईफ असं जर एक मिनिट, एखाद्याचं लाईफ मध्ये त्याला कष्ट नाहीच पडणार आहेत, त्याला कायम कोणीतरी मदतीला येईल, अशा टाईप मध्ये तो जर नशीब घेऊन आला असेल एखादा माणूस, आणि हे त्याचं नशीब आहे, पण आपण आणि बाजूला आहोत आणि आपण त्याचं करतोय. आपल्याला असं वाटतं मी आहे म्हणून करतोय, नाहीतर यांना कोण बघेल, असं आपण बडबडत असतो. आपण म्हणजे माणसं, की मी आहे म्हणून ह्यांचं करतोय, मी नसेल तर यांचं काय होईल. पण जर तो नशीबच घेऊन आला असेल इन केस, की त्याला कुठलाही त्रास होणार नाही,
तर तुम्ही बाजूला झाल्यावर तिसरं कोणतरी उभं राहील, चौथा उभा राहील, पाचवा उभा राहील, पण त्या माणसाला काही कष्ट पडणार नाहीत. कुठूनही त्याची अरेंजमेंट होईल. हे ऍक्च्युली असतं. म्हणजे जर कर्म फल कर्माचा अहंकार जर सोडायचं, एक्सपेरिमेंट करायचं असेल, तर हा हे करून बघावा. तो उपाशी राहतो का माणूस? आपल्याला वाटतं ना, आपण आपण स्वयंपाक केला म्हणून यांना जेवायला मिळतंय. मी स्वयंपाक करते सकाळी म्हणून हे घरातल्यांना. पण आपण जर नाही केला तर मग तो उपाशी मरणार आहे का? पण त्याचं नशीबच नाही ना तसं. मग त्याला कोणीतरी नेमका डबा देईल, त्याला कोणतरी भेटेल, किंवा आणखीन कोणाला तरी दया येईल आणि तो जेवण पाठवेल. तो मनुष्य काय उपाशी नाही राहत. इथेच कळतं की आपला कर्तृत्व अभिमान झिरो होऊन जातो. हे छोट्या छोट्या घरातल्या गोष्टींचं उदाहरणच मी देतेय, कारण इथेच आपली गाडी, आपण काही लोकांचं करायला जातच नाही, आपण त्या स्थितीतच नाहीये अजूनही. आपल्या घरातल्या प्रपंचातनच बाहेर पडलं तर आपण बाहेरच्यांचं मदत करणार ना. तर त्यामुळे हा जो भाव आहे ना, कर्तृत्वाचा अभिमान, तो सोडून देणं सोपं आहे. तर समजून जायचं की आपण जस्ट करतोय, एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला मदत करतोय, कारण आपली इथे अरेंजमेंट झालेली आहे. जसं आपण एखाद्याला म्हणतो ना, अहो आता मी आहे ना इथे, माझ्याकडनं घ्या. मग ते म्हणते नाही नाही, हो माझा मुलगा येईल आणि मग तो पैसे. अहो मुलगा येईल येईल तर मी इथे आहे, पण आता मी आहे तर माझ्याकडनं घ्या, म्हणजे मी अवेलेबल आहे ना, तर माझी मदत घ्या. असा ऍटिट्यूड पाहिजे. मी आहे ना इथे अवेलेबल, अगदी चाहे आपले घरातले असू देत, आता मी आहे ना, मी करते. नसेल तेव्हा दुसरं कोणीतरी करेल. इट इज ओके. म्हणजे मीच करतेय, मलाच करावं लागतंय, हे वाला येत नाही मग तिथे. आपण नेमके तिथे आहोत अवेलेबल, म्हणून आपण करतो. आपण नसू तर कुठला तरी A, B, C पर्सन करेल. असा सहज भाव ठेवला तर ते घडताना पण आपल्याला दिसतं. आणि मग आपलं वजनही हलकं होतं. हे सगळे एक्सपेरिमेंटचे भाग आहेत. स्पिरिच्युअलिटी हा एक्सपेरिमेंटचा हे आहे. जगताना तुम्ही अनुभव घ्यायचे आणि मग शहाणपण येतं. म्हणून त्यांनी म्हणलंय ज्ञानदृष्टी उघडते. हे दोन गोष्टी केल्याशिवाय ज्ञानदृष्टी कशी उघडणार? अहंकार सोडायचा, कर्तृत्वाभिमान, मी करतो हे हे सोडायचंय, आणि फळाची इच्छा सोडायची आहे. हे दोन सोडल्याशिवाय आपल्याला अनुभव कसे येणार की रिझल्ट काय येतो याचा? आणि म्हणून तो अनुभव आल्यावर ज्ञानदृष्टी उघडते की अरे, असं काही नाहीये की मीच करतो, मलाच करावं लागतंय. आपण जर तिथे नसेल तर, आता बघा ना, एखाद्या घरात एखादी आई आता एवढं कशाला, कोविडच बघा. कोविडच्या वेळेला घरामध्ये छोटासा परिवार आहे. म्हणजे आता माझ्याच घरामध्ये मी स्वयंपाक करणारी बाई घरामध्ये, ठीक आहे, मी हॉस्पिटलाइज झाले. मग काय घरातले दोन उपाशी मेले? नाही. माझी मुलगी काही उपासमार झाली नाही तिची, नवऱ्याने केलं. मग नवरा नव्हता तो, त्यालाही कोविड झाला. मग काय केलं? मग तरी पण मुलगी उपाशी गेली राहिली का? नाही. तिला उत्स्फूर्त आतून प्रेरणा आली. तिनं ब्रेड भाजून घेतला हळूहळू सांभाळून, आणि काहीतरी ते ब्रेड सँडविच करून खाल्लं. म्हणजे काय की अल्टिमेटली तुम्ही नाही केलं ना, तर त्या जीवाला परमात्मा शक्ती, बुद्धी, ज्ञान, कला, वाणी, सगळं, भाषा सगळं देतो, आणि त्याला करण्याची प्रेरणा देतो, आणि तो आपलं खाऊन घेतो. म्हणजे काय, मग आरडाओरडा करू का, मलाच करावं लागतं यांचं जेवायला मला? अरे, आपण गेल्यानंतर काय असतं मागे? अक्षरशः म्हणजे मी कधी कधी सोडलं नाहीये त्या मुलीला आयुष्यात. त्या 12, 13, 15 दिवस मी हॉस्पिटलाइज होते. मी अक्षरशः असं म्हणलं की आता मी टाळूच नाही शकत, मी काहीही करू शकत नाही. आता तुम्ही बघा कसं करायचं ते. तर त्यामुळे आपण जे म्हणतो ना की मी आहे म्हणून सगळं आहे तुमचं, मी आहे म्हणून सगळं छान चाललंय, याला काही अर्थ नाहीये. हे मूर्खपणा आहे शुद्ध. खूप प्रॅक्टिकल जगावं लागतं. मी आहे वगैरे काही नसतं. बरोबर तो बुद्धी देतो. आता ज्यांचे आई वडील मेले किंवा रस्त्यावरची मुलं आहेत, ते काय उपासमार होते का त्यांची? कोण ना कोणतरी बघतं, खाऊ घालतं त्या मुलांना. दान धर्माच्या चक्करमध्ये सगळे लोक त्यांना खाऊ घालतात, त्यांना ते रोज त्यांना अन्न मिळतं. त्यामुळे मी करतोय हा आपला गळूनच पडला पाहिजे, अहंकार. काहीही इथलं तिथे मी हलवतोय हा अहंकारच गळून पडला पाहिजे. मी नाही हलवलं तर कोणीतरी येऊन हे वस्तू हलवणार आहे, एवढं निश्चित. जर ती हलायची असेल तर, जर त्याचा योग तिथेच बसण्याचा असेल तर ती तिथेच बसेल वस्तू. इतकं सिंपल आहे आणि इतकं सोपं आहे.
पण आपण ते करत नाही. सांज वेळे जाय मृगांबुलयास तैसा विश्वाभास आत्मज्ञानी. कोविडच्या वेळेला हे सगळा उत्तम अनुभव सगळ्यांना आलेला आहे. कारण कोविड असा मॅजिकल होता की लोक सुद्धा तुमच्या मदतीला येणार नाहीत. मग कसं काय केलं लोकांनी मॅनेज, आणि म्हणूनच तेव्हा दया, क्षमा, शांती, करुणा उच्चांक गाठला होता त्यांनी तेव्हा. आणि मग आली की नाही ज्ञानदृष्टी बाहेर. जेव्हा हे सगळं घडायला लागलं, लोकांना सेवा करायची कळली, लोकांना दया दाखवणं कळलं, लोकांना मदत करण्याचं उचंबळून येत होतं आतमधनं की अरे अरे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. ग्रुप्सनी मोठ्या मोठ्या सेवा घडल्या. ते कशा ज्ञानदृष्टी जागृत झाली, हे शिकवायलाच तो कोविड आला होता. कोविड हा बिंग आहे, एनर्जी बिंग होता, आणि त्यांनी ते येऊन आपल्याला लेसन लर्न करवला ह्युमॅनिटीला. सांज वेळे जाय मृगांबुलयास तैसा विश्वाभास आत्मज्ञाने असोनी विशाल एवढे आकाश पडे ना दृष्टीस कोणीकडे. तैसे तयाची या मन बुद्धी पुढा असोनी एवढा विश्वाभास. आत्मरूपा विण साच दुजे काही अर्जुना कोठेही देखे ना तो. आत्मरूपाविण दुसरं काही दिसत नाही. दुसऱ्याच्या, आपल्या दोघांच्या मध्ये, सर्वांच्या मध्ये आत्मरूप दिसलं पाहिजे. ते दिसलं की खूप सोपं पडतं. न द्वेष्ट्य कुशलम कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशया. प्रारब्धाच्या बळे पार्था इष्टानिष्ट कर्म होय प्राप्त जेथे जे जे. प्रारब्धाच्या बळे बघा, मगाशीच बोलले मी हे सगळं, की पूर्वकर्मांचा हिशोब घेऊन आपण येतो. प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मांची कर्मांचे हिशोब आपण घेऊन येतो, की या जन्मात आपण कोणते कोणते कर्मांचे हिशोब न्यूट्रलाइज करायचे, मायनस करायचे, बराबरीला आणायचे, सॉर्ट आउट करायचे. ते प्रारब्धाच्या बळे पार्था इष्टानिष्ट कर्म होय प्राप्त जेथे जे जे. ते ते ब्रह्मरूप मानवनी चोखाळी मेघ अंतराळी विरे जैसा. म्हणून उठेना हर्ष किंवा खेद होता आत्मबोध अंतर्यामी. आणि हे जेव्हा कळतं की आपल्या भोवतालची सर्व माणसं, आपल्या जीवनातली पूर्ण परिस्थिती, आर्थिक, सामाजिक, मानसिक, सर्व प्रकारची परिस्थिती, शारीरिक परिस्थिती, अवतीभोवतीची सर्व परिस्थिती प्रारब्धाच्या बळे आपल्याला प्राप्त झालेली आहे पूर्व कर्मांप्रमाणे. किंवा आपण काहीतरी न्यूट्रलाइज करायला घेऊन आलोय, लेसन लर्न करायला, मेन मोठे लेसन लर्न करायला आलेलो आहोत. आणि म्हणून हे सगळं आहे. हे जेव्हा अंतर्यामी आत्मबोध होतो आपल्याला, तेव्हा सगळं मेघ अंतराळी विरेजे असा, आपले क्लाउड्स असतात मनामध्ये, घाणेरडे विचारांचे, दुःखाचे, आपण खूप ओझं दुनियेचं डोक्यावर घेऊन असा चेहरा आपण जगत असू, मनात किंवा डोक्यावर, डोळ्यांमध्ये, चेहऱ्यावर, किंवा अंतरंगात कुठे असेल, किंवा बाहेरनं लोक दाखवत असतील, तर ते मेघ अंतराळात विरून जातात जेव्हा कळतं की अरे हे आपलीच स्टोरी आहे. आपण कोणाला काय बोलणार. हॅपीली न्यूट्रलाइज करा, फटाफट फटाफट अकाउंट क्लिअर करायचं. चला बोला, कोणाकोणाचं काय काय करायचंय, असा उत्साह असावा जगण्यामध्ये, आनंद असावा. आनंद कशाचा, आपण म्हणे काय आम्हाला भोगावं लागतं त्याचा कसला आनंद. अरे भोगून संपवताय, न्यूट्रलाइज होत आहे, ते खतम होत आहे, फिनिश होत आहे. आनंदच पाहिजे ना. मग नसेल तर मग ठेवा अकाउंट अनक्लोज्ड आणि इनकम्प्लीट. पुढच्या जन्मात परत येतील, तुमचा चॉईस आहे. म्हणून उठे ना हर्ष किंवा खेद होता आत्मबोध अंतर्यामी. हे तो शुभ कर्म म्हणून करावे आणि अभेरावे अशुभाते. आत्ताच म्हणलं, शुभ कर्म आनंदाने करा. अर्थ कळला पाहिजे, आपल्या भोवती असं का आहे, माझ्या बरोबर हे का आहे, मला हे दुखणं का आहे, माझ्या जीवनात असे प्रसंग का घडले. प्रत्येकाला कारण आहे, कारणाशिवाय ही सृष्टी नाही. प्रत्येक छोट्याशा छोट्या डॉट एवढ्या गोष्टीला कारण आहे. कारण समजून घेऊन आनंदाने जगलं पाहिजे. आनंद आनंद आनंद, कुठल्याही सिच्युएशन मध्ये आनंदच आहे. कारण परमात्म्याच्या मर्जीने हे चाललेलं आहे सगळं.
तिथे दुःख असू नाही शकत. जिथे परब्रह्म आहे तिथे दुःख नाही आहे. आणि हे आत्मबोध आणि आत्मज्ञानानीच कळू शकतं, दुसऱ्या कशानी नाही. हे तो शुभ कर्म म्हणून करावे आणि अभेरावे अशुभाते. अशुभ काय आहे? दुःख, चिंता, रोग, नंतर भांडाभांडी, घाणेरडे नात्यातले हे गोष्टी सगळ्या, ते सगळं अशुभ आहे. ते अभेरा, दूर करा, अवॉइड करा आणि शुभ कर्म म्हणून काम करा. आनंदाने न्यूट्रलाइज करा सर्व नाती. प्रत्येकाला आनंद भरभरून वाटावा. अक्षरशः आपल्याकडे पोतं असतं, जसं काही तो पाठीवर हे घेऊन येतो ना सांता क्लॉज, गिफ्ट गिफ्ट घेऊन गाडीत येतो रात्री, मुलांना गिफ्ट देतो. असं भरपूर आनंद वाटावा सगळ्यांना, ज्याला जे पाहिजे ते असे बॉक्स बनवून द्यावे गिफ्टचे. आणि आणि सगळ्यांत आपण म्हणू काय, समोरचा चेहरा किती करा वाकडाच असतो, तो त्याचा प्रश्न आहे. पण त्याला मनात माहिती असतं, मी मागे एकदा सांगितलं होतं, अंतःकरणात प्रत्येकाला रियालिटी माहिती असते. जो नाटक करत असतो वर्ण, तो त्याची पर्सनॅलिटी असते. इगो, लोअर इगो, जो कधी क्रेडिट नाही देत दुसऱ्याला, तो त्याचा लोअर इगो, त्याचा इश्यू आहे, आपला नाही आहे. त्याला करू दे ना काय करायचं. आपण त्याच्या सर्कलमधनं बाहेर पडतो, त्याला खुश करून, त्याला पाहिजे ते देऊन, त्याचं आहे नाही सगळं पाहून आपण त्यातनं बाहेर पडतो. तर त्याला कळत नाही, तो त्याचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही आहे. इतकं क्लिअर आहे. त्यामुळे मस्त शहाण्यासारखं जगावं आपण, मस्त मस्त आनंदात राहावं. कधी असं चेहरा असा अवघड, जड जड असा वाकडा आणि डोक्यावर असं अख्खी पृथ्वीचं भार आल्यासारखा, दुःखाने भरलेला कधी नाही. असे चमकणारे डोळे, चेहऱ्यावर असं भरपूर आनंद, हसरा चेहरा, मस्त. तेव्हाच तर ती स्किन अशी तजेलदार होते, तरुण राहते. आणि काय सांगू, ते तेज आतून येतं. असं ओढलेलं, हे केलेलं, म्हातारं झाल्यासारखं असं चेहरा, चेहरा तो त्यानी होतो. असं वजन टाकलं की सगळं कसं होईल माणसाचं, शेपलेस सगळा. तर तो माणूस तेव्हा तसा होतो, असं तजेलदार, ताज्या ताज्या फुलासारखं माणूस टवटवीत राहिला तर कशाला म्हातारपण. का आपण बघतो ना कितीतरी म्हातारे लोक पण असे तरुण असल्यासारखे दिसतात. आता ऍक्ट्रेसेस तर सोडा, ते वर्ण लेपन करतात, पण खूप साधी माणसं जी आहेत, काही बरीच अशी आजकाल, आता हे सगळं अवेअरनेस आल्यामुळे आत्म्याचा आणि अभ्यासाचा आणि हे सगळं, बरेच लोक असे दिसतात की ते खूप वयाने, वय तर कळतच नाही त्यांच्या चेहऱ्यावरनं. अक्षरशः चेहरा असा टवटवीत असतो, छान, कायम हसू असतं चेहऱ्यावर, स्माईल असतं, एक वेगळं स्माईल. तसं तसं जगावं माणसानी शेवटपर्यंत. ती खरी मजा आहे जगण्यातली. ऐसे शुभाशुभ नेण्याची तो काही स्वप्न जैसे नाही जागृतासी. म्हणून सर्वथा कर्म आणि करता ऐसी द्वैत वार्ता नुरे जेथे. कर्म आणि करता, मी करतोय आणि हे कर्म माझं आहे किंवा काय, हे काही वार्ताच नाही तिथे. नुसतं शरीराला सोडायचं कार्यावर आणि आत्मा रंगी रंगलो, राम रंगी रंगलो, ही स्थिती असावी माणसाची. मग तो चेहरा हसरा दिसतो, कारण त्याला कष्टच पडत नाही. आपण जर शरीरात हा अजून एक सांग, आपण जर शरीरात राहिलो ना, तर ते शरीर घेऊन, जसं आपण एखादा तो तो हातगाडी ओढणारा कसा असतो, पूर्वी असायच्या त्या हातगाड्या, त्याच्यावर पोती टाकली जायची आणि तो असा माणूस असं ओढून ओढून न्यायचा, असं पट्ट्यासारखी ती हातगाडी असायची, लांब अशी, एकच चाकावर चालणारी, सीसॉ सारखी. तर ती हातगाडी तो ओढून घेऊन जायचा, मग बिचारा कष्टून जायचा, असं ते घाम गाळणार चेहरा, असा थकलेला भागलेला. आपण जीवनात जेव्हा शरीरात राहतो ना आतमध्ये, तेव्हा आपण त्याची गाडी ओढत असतो आयुष्यभर. आणि मग ते सगळं, ह्यानी मला त्रास दिला, त्याने मला छळलं, ह्यानी माझ्या इच्छा पुऱ्या नाही केल्या, माझ्या ह्या इच्छा राहिल्या, त्या इच्छा राहिल्या, अमकं खायचं राहिलं, तमकं करायचं राहिलं, हे मनाविरुद्ध झालं, ते आपण शरीरात राहून गाडी ओढतोय 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 ओढतोय. चित्र उभं राहिलं असेल डोळ्यासमोर. ते शरीरात राहणारे लोक असं जगत असतात. आणि जो शरीर मस्त लावतो कामाला आणि आत्मरंगी रंगतो, त्याची गाडी आपोआप पळत असते. कारण का? तिथे गाडी ओढत नसतो तो,
कारण त्यांनी आत्म ऊर्जा लावलेली आहे तिथे. आत्मा थोडासा पार्शियल त्याच्यात एंगेज ठेवायचा शरीरामध्ये. ऊर्जा जाण्यापुरता, ऊर्जा राहण्यापुरता. म्हणजे जसं मिक्सरमध्ये कसं इलेक्ट्रिसिटी असेल तर मिक्सर फिरतो, तसं आपलं शरीर फिरून काम करण्यासाठी तेवढं पोटेन्शियलची इन्व्हेस्टमेंट आत्म्याची करायची, की अगदी मस्त व्यवस्थित तरोताजा आपला शरीर दिसलं पाहिजे, खुश दिसलं पाहिजे, आणि मशीन चाललं पाहिजे, आणि प्रत्येक काम पटापट झालं पाहिजे. एवढाच आत्म्याला इन्व्हेस्ट करायचं, आणि बाकी आत्मरंगी रंगला, रामरंगी रंगला. त्याने असं एंगेज पाहिजे तो मस्तपैकी. मग ती गाडी अशी काय म्हणतात ना, ती ह्याच्यासारखी स्मूथ रोडवरनं पळाल्यासारखी, चालक दिसणार नाही. अरे आतमध्ये कोण बसलाय कळून नाही राहिलं. गाडी तर पळतीये फटाफट फटाफट फटाफट, सगळी कामं करते. किती सोपं. आणि शरीरात राहणारे असं गाडा ओढल्यासारखं शरीर. आणि मग जाऊ दे, खूप भयंकर असतं ते सगळं. मी ते इमॅजिन नाही करू शकत. सात्विक तो त्याग जाण पंडुसुता, ह्या परी सांडिता कर्म जात. आता आपला चॉईस आहे, आपण गाडी त्याच्यात गाडीत ओढायची आतमध्ये राहून, का एंगेज थोडासा सोल काढा करायचा आणि आपण मस्त सुसाट पळवायची आपली गाडी. ते चॉईस तुमचा आहे. आय थिंक कॉन्सेप्ट कळला असेल मी जो काय सांगतेय तो. म्हणून सर्वथा कर्म आणि करता, ऐसी द्वैत वार्ता नुरे जेथे. सात्विक तो त्याग जाण पंडुसुता, ह्या परी सांडिता कर्म जात. जर कोणाला शंका असेल हे कसं करायचं, पुन्हा एकदा सांगते, की जेव्हा मी ओढतोय गाडी, मला ओढावी लागतीये, माझी वाईट परिस्थिती म्हणून मला गाडी ओढावी लागते, नाहीतर मी छान गाडीत बसून गेलो असतो. हे जेव्हा आपण कर्तेपणाने शरीरात राहून त्या शरीराला ओढतो, तेव्हा ते दुःख येतं. करता मी नाहीये, मी फक्त ऊर्जा स्वरूप आहे, शरीराला जिवंत ठेवण्यापुरती शक्ती माझी मी वापरतो आहे. असं म्हणून जेव्हा आपण चालक बनतो शरीराचे, तेव्हा ती सुसाट गाडी पळते. तिथे कष्ट पडत नाहीत, कष्ट जाणवत नाहीत, कारण आपण गाडीत बसलोच नाहीये. आत्मा परमात्म रंगी रंगला आहे, आत्मरंगी रंगला आहे. त्याला शरीर ओढण्याचे सेन्सेशन्सच नाही मिळून राहिले, कारण करते पण नाहीये तिथे. तिथे ऍब्सेन्स आहे त्याचा करतेपणाचा. मी करतोय असं नाहीये. हा, शरीर करतंय, दिसतंय लोकांना, ह्याचं केलं त्याचं केलं त्याचं केलं. ते लोक समजू देत, काय समजायचं, ते करतोय नाही करतोय, काम होतंय ना, बस. मला करते पण नाही त्याचं. मी हे केलं, मी ह्याचं केलं, मी त्याचं केलं, कारण शरीर करत होतं. आत्मा काहीतरी वेगळीकडे एंगेज आहे. आपण असं बाटू शकतो आत्म्याला, आत्म्यात तेवढी शक्ती आहे. आपण ठरवू शकतो आत्म्याला किती एंगेज करायचं शरीरामध्ये. पूर्ण त्याच्या आत जाऊन बसायचं, का एक एक बोट ठेवायचं बटन ऑन करण्यासाठी, आणि बाकी आपण आपलं काम करायचं. आत्म्याला काहीही शक्य आहे. संतांचे आत्मे आपल्याला आपल्या समोर बसलेले दिसतात, पण तुम्हाला माहितीये ते दुसरीकडे जाऊन 4 ठिकाणी कामं करून येतात. ही पॉवर आहे आत्म्याची, जबरदस्त आहे. परमात्म शक्ती आहे ती. तो जसं चालवतो युनिव्हर्स, तसं आपणही 10 कामं ऍट अ टाइम करू शकतो. पण आपण 100% फिजिकल बॉडी मी करून त्याला कवटाळून बसतो ना, चादर ती अंगावर घेऊन. म्हणून सगळा प्रपंचाचं दुःख आणि हेन तेन होतं. हे टॅक्टिस आहेत, या ट्रिक्स आहेत जगण्याच्या. आणि आत्मज्ञान म्हणजे नक्की काय आहे, या ट्रिक्सच आपल्याला कळतात आत्मज्ञानामध्ये. ब्रह्मज्ञान आपल्याला तेच शिकवतं, की कसं कसं वापरा सगळ्या गोष्टी. व्हेइकल्स ना कसं वापरा, शरीराला कसं वापरा. गाडी आपण म्हणतो ना, एखाद्याला कळतच नाही याला गाडी कशी वापरायची. जिथे फास्ट जायचं असेल तिथे कार काढतो माणूस, जिथे पार्किंग नाही तिथे स्कूटर वापरतो, जिथे गल्लीच्या टोकाशी जायचं तर सायकल वरनं जाईल एखादा माणूस, की नको ते पेट्रोल ते पण नको, मी व्यायाम पण होतो तर मी सायकलिंग करून जातो. आपण ते व्हेइकल वापरतो ना स्मार्टली, कधी कुठलं कुठे वापरायचं. मग आपल्याला हे व्हेइकल असं का नाही स्मार्टली वापरतायत. विचार करायच्या गोष्टी आहेत या सगळ्या. सात्विक तो त्याग जाण पंडुसुता, ह्या परी सांडिता कर्म जाता. उगीच सगळीकडे आपण कार नाही घेऊन जात ना. तसं आहे ते. किती शरीरात जाऊन बसायचं आहे आपल्यावर आहे, आपण किती वापरायचं, कुठे वापरायचं, कशा पद्धतीनं वापरायचं, हेच तर ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान.
नेणोनी हे वर्म टाकिले जे जाय बंधक ते होय अधिकची. हे वर्म न जाणल्यानी बंधक होतात अधिक असं तेही म्हणतायत. न हि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषता यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्य विधीयते. लाहोनिया देह प्राप्त कर्मी खंती जे का बाळगिती अज्ञानी ते. लाहोनिया देह प्राप्त कर्मी खंती जे का बाळगिती अज्ञानी ते. सांग पार्था काय करील तो घट घेऊन या वीट मृत्तिकेचा. हे सगळं मी आता तेच बोलतेय की मग शरीराचा कंटाळा येतो लोकांना. एकदा मी कधी एकदा सुटते. अरे सुटलेले आहे तुम्ही पांघरून बसलाय. घेऊन या वीट मृत्तिकेचा. घट करील तो घट. काय करील तो घट घेऊन या वीट मृत्तिकेचा. जी चादर ती मृत्तिका म्हणजे मातीचाच तो बनला आहे तर त्या मातीचा वीट आला म्हणून कसं काय म्हणू शकेल. म्हणजे आपण कसं म्हणजे या देहाला वापरायचं आणि मग देहाचा राग येतो आपल्याला. नको ते हे जन्म. मग कुठे जाणार आहे. नाही जन्म तर मग शरीर नाही घेणार आहे तर मग भूत बनून फिरणार आहे का. शरीर तर घेणारच आहे आपण त्याच्याशिवाय मुक्तीपर्यंत पोहोचणार कसं आहे. ते किती आपण ओढून घ्यायचं स्वतःवर शरीराला डोक्यावर बसवायचं ते आपल्यावर आहे ना. वस्त्राते घडेल कैसा तंतू त्याग कंटाळेला आग उष्णतेसी. देहाला सोडून कसं चालेल. देह घेतल्याशिवाय आपण पुढे पोचू शकत नाही. वाहनाशिवाय आपण जर्नी नाही करू शकत. दिल्लीला जायचं तर आम्ही चालत जातो. ते नाही म्हणू शकत आपण. 4 वाहनं घ्यावी लागतात आपल्याला. त्याच्याशिवाय आपण तिथे पोहोचू शकत नाही डेस्टिनेशनला. त्यामुळे त्याचा कंटाळा करून चालणार नाही. प्रकाशाचा द्वेष करील का दीप सांडील का आपोलेपण. हिंग सुगंधत्व आणील कोठोन आपुल्या त्रासोन दुर्गंधीसी. तैसा पार्था येथे लाहोन या देह कागा दुराग्रह कर्मत्यागी. का शरीराचा पहिले तर त्रागा आणि मग कर्माचा त्रास आणि त्याग. हे सगळं खटाटोप कशाला. ते वापरायचं कसं हे गुपित कळून घ्या आणि तसं वापरा. तैसा पार्था येथे लावून या देह कागा दुराग्रह कर्मत्यागी. कुसोनी टाकीता येईल तो टिळा आपुल्या कपाळा लाविला जो. परी ते कपाळ कैसे सांडवेल सांडावे म्हणेल जरी कोणी. कपाळ कापून टाकेल का कोणी टिळा नको म्हणून. तैसे विहित जे स्वीकारले येते ते तो टाकू येते टाकू जाता. परी देह रूपे कर्मची ते मूर्त कैसे कोणा येथ सांडवेल. श्वासोच्छ्वासाची या रूपे स्वाभाविक निद्रेतही देख होय जे का. न करिता काही चाले अखंडित थांबेना निवांत राहताही. अखंड श्वास चालू असतो आपला झोपेत पण ध्यानात पण. मी मागे सांगितलंय ध्यानामध्ये उच्च स्थितीचं ध्यान असतं तर तिथे इंटरनल ब्रीदिंग म्हणतात त्याला. ते आतून सूक्ष्म श्वासोच्छ्वास सुरू असतो. बाहेर न दिसणार पण नाही शरीर हलत पण नाही. आणि सुषुम्ना नाडीतनं श्वास सुरू होतो. बाहेरनं नाही होत. तरीही समाधी अवस्थेत असलेलं शरीर जिवंत असतं. कारण अंत इंटरनल ब्रीदिंग म्हणतात त्याला. तर ते चालू असतं साधनेमध्ये ध्यानामध्ये. उच्च उच्च स्थितीचं ध्यान त्याच्यामध्ये बाहेरनं शरीर हालत पण नाही पण तिथे चालू आहे. झोपेत पण आपण श्वास घेतच असतो ते तर सगळ्यांनाच माहिती. न करिता काही चाले अखंडित थांबेना निवांत राहताही. श्वास तेव्हाच थांबतो जेव्हा मृत्यू येतो. ऐशाभरी जाणं कर्मची संपूर्ण झाले अवतीर्ण देहरूपे. देह धरला की कर्म आहे. परवाच मी सांगितलं होतं पापण्या हलवणं पण कर्म आहे. डोळा इकडनं तिकडं कणभर जरी हल्ला तरी कर्म आहे. कानानी नकळत जरी ऐकत असला तरी ते कर्म आहे. श्वास घेतो हे कर्म आहे. प्रत्येक गोष्ट कर्म आहे. प्रत्येक कणाकणात कर्म आहे. शरीर धारण केलं की कर्म धारण करतो आपण. आपण त्याला टाळू नाही शकत. त्यामुळे अशी वाह्यात बडबड करणं हे वेडेपणा असेल की मला कंटाळा आलाय आता मी हे संन्यास अमकं डमकं त्याला काही अर्थ नाही. संन्यास हा आतून घ्यायचा असतो. आत्मस्थितीचा संन्यास पाहिजे. बाहेरनं कसला आलाय संन्यास. काही नाही येते. कर्म टाकता येत नाही. कर्म शेवटपर्यंत जबाबदारीचा आपण पार पाडायचा आहे. आपण त्यापासून पळू शकत नाही.
तैसे विहित जे स्वीकारले येथे ते तो टाकू येते टाकू जाता. परी देह रूपे कर्मची ते मूर्त कैसे कोणा येत सांडवेल. श्वासोच्छ्वासाची या रूपे स्वाभाविक निद्रेतही देख होय जे का. न करिता काही चाले अखंडित थांबे थांबे ना निवांत राहताही. ऐशा परी जाण कर्मची संपूर्ण झाले अवतीर्ण देह रूपे. जावो राहो देह परी थांबे ना ते अखंड भोवते कर्मचक्र. आणि मग कर्म शरीर टाकलं की तरी कर्म चालू राहतं ऍस्ट्रल बॉडीमध्ये, मग मेंटल बॉडीमध्ये, मग परत आपण देह, म्हणजे ते कंटिन्युअस आहे कर्मचक्र आहे. म्हणून निष्काम कर्म ते होताच पार्था होयसाच कर्मत्याग. आपल्याला काय वाटतं माहिती का, झोपेमध्ये आपण झोपलो म्हणजे चला आम्ही झोपलो एका जागीच होता हा झोपलेला आहे आणि कर्म नाही केलं, असं नसतं. ऍस्ट्रल मध्ये कर्म चालू असतं, मेंटल बॉडीत कर्म चालू असतं. आपण म्हणतो ना मला स्वप्न पडलं मी अमक्या अमक्या ठिकाणी जाऊन आले, मग ते काय नुसतीच मूवी थोडी फिरली आहे ते प्रोजेक्टरनी, तसं नाही काही. आपण ऍस्ट्रल बॉडीतनं कर्म करून आलो, तिकडे काय बघितलं तिथे जाऊन. अमुक ठिकाणी मी गेले, मला ना स्वप्न पडलं मी खूप छान आम्हाला स्वयंपाक केला आपण खाल्लं सगळ्यांनी. ते काही स्वप्न म्हणजे काय, ती काही दुसऱ्यांनी दाखवलेली प्रोजेक्टरनी मूवी नसते. आपण जाऊन ऍस्ट्रल बॉडीमध्ये स्वयंपाक करून खाऊन आलेलो असतो, कर्म झालं आपल्याकडनं. त्यामुळे कर्माचा अंत नाही, कर्माचा अंत नाही, हे रजिस्टर करायचं इथे डोक्यात. कर्मचक्र चालूच राहतं. म्हणून निष्काम कर्म ते होताच पार्था होयसाच कर्म त्याग. त्याज्यावया कर्म ऐशा परी होय एकची उपाय जगा माझी. होता कर्मफळ ईश्वरी अर्पण लाभे आत्मज्ञान कृपे त्याच्या. त्यापेक्षा ते कर्मच मी करत नाही तूच करता आणि त्याचं सगळं फळ तुझं, असं म्हणून जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण त्यातनं बाहेर पडतो. कर्माचं बंधन मग पडत नाही आपल्याला, कारण आपण करते पण घेतलेलं नाही. लाभे आत्मज्ञान कृपे त्याच्या. मग जैसा रज्जू येता प्रत्ययास सर्पाचा आभास लोप पावे. तैसा आत्मबोधे अविद्येसहित होतसे निभ्रांत कर्मनाश. त्याजावे ते ऐसे कर्म जात जेव्हा साच घडे तेव्हा कर्मत्याग. करोनिया कर्मे कर्मफल त्यागी तयासीच त्यागी ऐसे म्हणे, ऐसे म्हणो. इतर तो त्याग, कर्मफलाचा त्याग हा खरा त्याग आहे. अदरवाईज दुसरा कर्मत्याग घडू नाही शकत. इतर तो त्याग तैसाची गणावा म्हणावे विसावा मूर्छनेसी बेशुद्ध. दुजा कर्मी घेऊ पाहे तो विश्रांती पावताची खंती एका कर्मी. दंडुक्याचा मार ठोशावरी न्यावा तैसाची जाणावा प्रकार हा. केली फळ त्यागे कर्माची निष्कृती जाण त्रिजगती त्यागी तोच. ज्यानं कर्माचा फळाचा त्याग केलेला आहे, फळ म्हणजे रिझल्टचा, तो खरा कर्मत्याग. कर्म सोडणं हा त्याग नाहीये, फळ सोडणं हा त्याग आहे. अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम भवत्यत्यागिनाम प्रेत्य न तू संन्यासीनाम क्वचित. परी सांडिती ना फलाशा जे कोणी सर्वथा गुंतोनी मायापाशी. पार्था ते त्रिविध कर्मफळा लागी भोगावया जगी पात्र होई. पिता आत्मजेचे करोनिया दान न मम म्हणून मुक्त होई. परी तो जामात तिज स्वीकारो न ममत्वे गुंतो न जाय जैसा. परी सांडिती ना फलाशा जे कोणी सर्वथा गुंतोनी मायापाशी. पार्था ते त्रिविध कर्मफळा लागी भोगावया जगी पात्र होती. जे फळाची आशा न सोडणार नाहीत ते मग त्यातनं त्रिविध तापरूपी कर्माचं फळ जे असेल त्याला पात्र होतात, जे सोडत नाहीत कर्मफलाची आशा. पिता आत्मजेचे करोनिया दान, आत्मजे म्हणजे कन्या, न मम म्हणून मुक्त होई, माझी नाही मुलगी असं म्हणून ते मुक्त होतात. मग त्याला स्वीकारतो कोण, जावई स्वीकारतो. परी तो जामात तिज स्वीकारो न ममत्वे गुंतवून जाय जैसा. तो त्याच्यात गुंतून जातो, माझी आहे म्हणतो, आणि मग त्याच्यावर अधिकार वासनांचा. किंवा सुखे वाणी चालवी संसार करोनी व्यापार विषाचाही. परी ते जे घेती वेचोनिया धन घालविती प्राण आपुले ते.
तैसा करी कर्मे फलाशा सांडून सुटे बंधातून अकर्ता तो परी करी कर्मे ठेवून आसक्ती बंध कती होती तया लागी. जी फलाशा सांडून कर्म करतो तो तिथे करता झाला. पण परी करी कर्मे ठेवून आसक्ती इच्छा आकांक्षा अपेक्षा सर्व ठेवून करते पण ठेवून जर कर्म केलं तर बंधकती होती तया लागी, त्याला बांधले जाईल. वाटेवरी जे का पक्व आम्रफळ म्हणजे का त्यांनी पिता आणि जामाताचं उदाहरण दिलं. पिता म्हणतो माझी नाही, चला दिली, माझी नव्हतीच. कारण जन्मताच त्यांनी ठरवलंय आपलं नाही आहे, कन्या ही दुसऱ्याचं धन आहे. न मम म्हणून मुक्त होई. पण तो जामात आपला झाली म्हणून आपलं ते, मग काय ममत्व, मग मोहात वासनेत तो गुंतवून जाई, त्याच्यातच अडकून जातो. की दिली म्हणून आपली झाली, अरे पण तेवढा फक्त व्यवहार आहे तो. तर अशी गंमत आहे. वाटेवरी जे का पक्व फळ मिळे ते केवळ घेई त्यासी, तैसे कर्म फळ घ्यावया जो पाहे तयासी ते राहे चिकटोनी. त्रिविध हे जग अर्जुना सकळ कर्माचेची फळ म्हणून या. आता इथेच हे जामाताचं उदाहरण आहे. मग आपण म्हणू जामातानी काय करायला पाहिजे? वडिलांनी सोडून दिलं, न मम म्हणून मुक्त झाले. जामातानी रामासारखं करावं. परमात्म्याला हे ठेवून की महादेवांना ते म्हणाले, मागे मी सांगितलं होतं एका म्हणजे रामायणाच्या सिरियल मध्येच मी बघितलं होतं. म्हणजे त्यांनी जसं दाखवलं होतं, अर्थात असं ह्याच्यात आहे असं की पहिले श्रीरामांनी जेव्हा विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं की रामा उठ आणि ते धनुष्याला प्रत्यंचा लाव, असा जेव्हा आदेश आला गुरूंकडनं, तेव्हा ते उठले. पहिले तर तोपर्यंत काही उठले नाही ना, आशेनी बघत होते की काय सुंदर कन्या आहे वगैरे. नाही, त्यांची तशी मनात भावनाही नाही. श्रीराम होते ते ना, पूर्ण अवतारात धारण केलेला होता वसिष्ठांच्या अनुग्रहानंतर. तर त्यामुळे श्रीराम बसलेला होता शांत. ज्या क्षणाला त्यांना विश्वामित्रांनी सांगितलं की रामा उठ आणि प्रत्यंचा लाव आणि तू कर्तव्य पूर्ण कर तुझं क्षत्रिय असल्याचं, कारण इथे अपमान होतोय जनक राजाचा आणि अघटित गोष्टी घडतायत, तर आता तू उठ. तर ते उठले आणि काय तर भराभरा हा चला मग म्हणलं यांनी आता मी घेऊन जातो माझी बायको, असं नाही केलं त्यांनी. त्यांनी पहिले महादेवांना प्रार्थना केली की हे पहिलं तर तुमचं धनुष्य आहे, त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि कर्म समर्पित केलं. जे कर्म मी आता करू जातोय ते पहिले तुमच्या चरणी समर्पित, त्याचं करते पण माझ्याकडे नाही, असं करून त्यांनी सीतेला स्वीकारलं. माझी माझी म्हणून डोक्यावरनं वेडा नाही झाला तो लग्न करून. ममत्व गुंतो न जायक जैसा ममत्वे, असा नाही झाला श्रीराम. तर जामाताचं हे कार्य आहे, काम आहे की त्यांनी अशा पद्धतीनं ती स्वीकारावी, तर तोही निर्लेप राहील. पण जामात तसं करत नाहीत जमिनीवरचे, है ना. हा फरक आहे. म्हणजे इथे सोल्युशन मी सांगितलं काय आहे त्याचं. देणाऱ्यांनी जर कर्मफळ हे घेतलेलं नाहीये ममत्व, घेणाऱ्यांनी पण ममत्व घ्यायचं नाहीये, करते पण घ्यायचं नाहीये, तरच तोही सुटेल. नाहीतर मग एकाने सुटून गेला आपला, दुसरा मरतोय, ती त्याची जबाबदारी. आणि म्हणून इथे पुढचं उदाहरण दिलंय. काय बरं, हा, सुखे वाणी चालवी संसार करोनी व्यापार विषाचाही. वाणी आपलं विष विकतोय बाजारात दुकानामध्ये ठेवून, पण तो त्याचं करते पण घेत नाहीये. तो कुटुंबाला पोटा पाण्याला पैसा म्हणून धर्मकर्माचं कार्य करतोय आणि तेही कर्म तो परमात्म्या चरणी समर्पित करत असेल की तू जे मला पुढे दिलंस ते मी करतोय आणि तेही करते पण मी तुला देतोय, असं करून तो चाहे विष विकत असला पण घेणारा घेतोय आणि पितोय आणि मरतोय. हो की नाही. वेचोनी परी ते जे घेती वेचोनी या धन घालवी ती प्राण आपुले ते, कारण तिथे त्याचा विवेक नाहीये, तो काय घेतोय. ती त्याची चूक आहे. तैसा करी कर्मे फलाशा सांडो न सुटे बंधातून करता तो परी करी कर्मे ठेवोनी आसक्ती बंधगती होती तया लागी. जो अविवेकानी आणि आसक्त होऊन कर्म करेल, करतेपणाने कर्म करेल, तो पक्का बांधला जाईल. वाटेवरी जे का पक्व आम्रफळ मिळे ते केवळ घेई जे त्यासी.
घेई त्यासी तैसे कर्मफळ घ्यावया जो पाहे तयासी ते राहे चिकटोनी. त्रिविध हे जग अर्जुना सकळ कर्माचेची फळ म्हणोनिया. फलाशा सांडोन करी येथे कर्म तया जगत भ्रम उरे उरे कैचा. पाहे पार्था देव मनुष्य स्थावर जया जगडंबर ऐसे नाव. तया जगडंबर ऐसे नाव. कर्मफळाचेच प्रकार हे तिन्ही सांगतो जाणोनी घेई आता. त्रिधा कर्मफळ एक ते अनिष्ट. एक इष्टानिष्ट इष्ट एक. इष्टानिष्ट म्हणजे बरे वाईट. त्रिधा कर्मफळ एक ते अनिष्ट. एक इष्टानिष्ट इष्ट एक. एक अनिष्ट आहे, तीन प्रकारची कर्माची फळ आहेत. एक अनिष्टच आहे पूर्णपणे. दुसरं बरं आणि वाईट म्हणजे मध्यम आहे. आणि तिसरं सर्वोत्तम आहे, चांगलं आहे. इष्ट एकच आहे, अनिष्ट पण एकच आहे, आणि एक मध्यम आहे. दोन्ही इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. वागती जे स्वैर होनी मदांध कुकर्मे निषिद्ध आचरती तया लागी देह लाभतो निकृष्ट होती कृमी कीट मृत्तिकाते. यापरी अनिष्ट कर्मफळ जाण इष्टाचे लक्षण ऐका आता. अनिष्ट कर्माचे कर्मफळाचं काय त्यांनी लक्षण सांगितलं की स्वैर होऊन मदांध म्हणजे अहंकाराच्या अंधकारात कुकर्म करत, निषिद्ध कुकर्म करत जगतो, आचरतो. तया लागी देह लाभतो निकृष्ट हो. त्याचा देह म्हणजे त्याचं फळ काय आहे की घाणेरडा देह, रोगराई हे सगळं प्राप्त होतं. अडचणी येतात, जे काय असेल ते घाणेरड्या दर्जाचं अनिष्ट कर्मफळ. त्याच्यानंतर आता ते इष्ट कर्मफळ सांगतात लक्षण. जे का स्वधर्माते देवोनियमान आपुला वाहोन आपुला पाहोन अधिकार मानोनी प्रमाण वेदशास्त्राज्ञ ते पुण्यकर्मे येथे आचरती. स्वधर्माचं पालन म्हणून तो आपला अधिकार पाहून कार्य करतोय. मानोनी प्रमाण वेदशास्त्राज्ञ ते पुण्यकर्मे येथे आचरती. तया इंद्रादिक देवतांचे देह स्वर्गी निस्संदेह प्राप्त होती. तो म्हणजे स्वर्गामध्ये स्वर्ग प्राप्त करून घेतो जो स्वतःच धर्म पाहून व्यवस्थितपणे शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे पुण्य कर्म करतो, चांगलं कर्म करतो, निष्काम कर्म करतो, कर्माचा अहंकार सोडून कर्म करतो, त्याला स्वर्ग प्राप्ती होते असं सांगितलंय. इष्टकर्म फळ ऐसी याची ख्याती मिश्र ते किरीटी ऐका आता. गोड आंबटाचे होताची मिश्रण रुची दोहो गुण आगळीची. दोन टेस्ट एकत्र झाल्या तर काय होईल, तसं अनिष्ट आणि इष्ट एकत्र झालं तर तिसरीच काहीतरी टेस्ट निर्माण होईल वेगळी. रेचकची जैसा होतसे कारण योग मार्गी जाण कुंभकासी. तैसे सत्यासत्य मिसळता येथे रूप ते पालटे असत्याचे. सत्य आणि असत्य एकत्र झालं तर असत्याचं रूप पालटतं. मग शुभाशुभ समप्रमाणात मिळवून होत कर्म जेव्हा तेव्हा मनुष्यत्व प्राप्त होयसाच कर्मफळ होते हेच इष्टानिष्ट. पाहे धनंजया ऐशा तीन भागी कर्मफळ जगी मांडलेसे. फलभोगाशेत गुंतोनी जो राहे तया सोडी नाहे कर्मफळ. खाता गोड वाटे होई तो अजीर्ण ओढवे मरण परी परी तेणे. साव चोराचे तो मैत्र वाटे भले नाही जो पातले आडरान. म्हणजे आता आता इथे एक्झाम्पल द्यायचं मिक्स फळाचं तर तर बघा आपल्याला असे सिच्युएशन्स दिसतात लाईफ मध्ये की व्यवस्थित पैसा असलेले लोक, एक्झाम्पल देते, पैसा येतोय पण म्हणजे एकीकडे त्यांना चांगला धनलाभ पण होतोय, पण दुसरीकडे बघायला गेलं तर त्यांना अडचणी येत असतात, आजारपणच येत आहेत, अडचणीच येत आहेत, कुठेतरी टॅक्सच जास्त लागतोय, अमकच होत आहे, तमकच होत आहे, घरी काहीतरी अडचण येते म्हणून पैसा खर्च होतोय. असं खूप पैसा वाहताना पण दिसतो, म्हणजे येतोय पण जातोय पण मिक्स मिक्स रिझल्ट दिसतोय ना तिथे. तो असा धनसंचय असा होतोय आणि मग तो पुन्हा योग्य ठिकाणी वापरून पुन्हा आणखीन वाढ होतीये असं आपल्याला दिसत नाही. तर तिथे आंबट गोडाचं मिश्रण दोहोंन तिसराच आगळाच म्हणजे अर्धवट इष्टानिष्ट
फळ आपल्याला दिसतं. म्हणजे इष्ट पण घडत असतं, अनिष्ट पण घडत असतं त्यांच्या बरोबर. म्हणजे एकीकडे लोक म्हणतात हा आमचा बिझनेस चांगला चालतो, पण घरात काहीतरी प्रॉब्लेम असतो, मुलं काही ॲबनॉर्मल असतात किंवा काहीतरी आजारपण चालू असतात किंवा संकट येत राहतात. आणि मग काही वर्षानंतर त्यांच्या लक्षात येतं की कंटिन्युअसली हे काहीतरी पॅटर्न आपला चाललाय. आणि मग ते लोक शोधाशोध करत उत्तराची कुठेतरी जाऊन पोचतात, की बाबा काय आहे, काय काय असं का होतंय, तसं का होतंय. तर ते कुठेतरी त्याचे रूट्स वेगळीकडे निघतात. काहीतरी कारण, चुकीची कर्म चालू असतात. त्यामुळे हे फळ मिक्सचरच्या फॉर्म मध्ये त्यांना मिळत असतं. पैसा पण येतो, पण त्यांनी आनंद नसतो. पैसा असतो म्हणून आनंद तिथे असेलच असं नाहीये. तर त्यामुळे असं हे एक उदाहरण उत्तम तिथे आपल्याला लावता येईल इष्टानिष्टचं. मिक्स दोन्ही प्रकारचं एकत्र येऊन जे अनुभव येतात माणसाला त्याच्यात. पाहे धनंजया ऐशा तीन भागी कर्मफळ जगी मांडलेसे, फलभोगा शेत गुंतोनी जो राहे तया सोडी नाहे कर्मफळ. खाता गोड वाटे होई तो अजीर्ण ओढवे मरण परितेणे, साव चोराचे तो मैत्र वाटे भले नाही जो पातले आडरान. जैसी तोवरीच वारांगणाचा अंग जोवरी ना अंग स्पर्श झाला, तैसे कर्तृत्वाचे घेती मोठेपण कर्मे आचरून अहम भावे. परी एकाएकी देहांती आगवी लागती भोगावी कर्मफळे, घेतले जे ऋण फेडणे ते प्राप्त भेटता समर्थ सावकार. तैसे तया लागी कर्मफळ भोग भोगणेच मग प्राप्त होय. रुजोनिया दाणा वाढती कणिसे कणिसासी जैसे दाणे येती, किंवा चालू जाता एका पुढे एक परंपरा देख पाऊलांची. तैसे फळ भोगी कर्मफळ एक प्रसवे आणिक कर्मफळा. एका कर्मातनं फळ मिळतं, त्यातनं परत नवीन कर्म घडतं, पुन्हा त्याचं फळ, अशी ती चेन बनते. आणि म्हणून आपण त्यातनं बाहेर पडणं खूप आवश्यक आहे. ती चेन तोडू नाही शकत. मग पुन्हा ते पुढच्या जन्मांची कारणं आपण ह्या जन्मात नवीन बनवत असतो, फॅक्टरी सारखी. जसं प्रोडक्शन चालू असतं ना कंपन्यांमध्ये, तसं आपण करत असतो कर्मांच्या बाबतीत. फॅक्टरी जन्माला येऊन फॅक्टरीच आहे ती नवीन कर्म करण्याची. नदी तटी नाव घाली एरझारा भोग परंपरा तैसी चाले. साध्य साधनाच्या नाव कशी चार लोकांना घेऊन जाते, सोडून येते, परत वापस येते, परत 10 लोकांना घेऊन जाते, परत वापस येते. हे हे तिकडनं येताना दोघांना घेऊन येते, मग परत पाचांना घेऊन जाते, परत 10ना घेऊन येते. म्हणजे आपलं येणं जाणं, येरझारा, येरझारा म्हटलंय त्याला, येणं जाणं थांबतच नाही. भोग परंपरा चालू राहतं अनंत जन्म. साध्य साधनाच्या प्रकारे साचार भोगावा भोगाचा विस्तार वाढे ऐसा. म्हणून सुटेना ज्यांची फलासक्ती गुंतवनिया जाती संसारी ते, परी जाईची या फुलांचा विकास कोमे जावयास हेतू जैसा. तैसे त्यागी यांचे कर्म आचरण होतसे कारण नैष्कर्म्यासी. बीजची खाओ न टाकीता साचार शेतीचा व्यापार कुठे खुंटे जैसा. तैसा कर्मबंध टाकीला तोडोन तयांनी संपूर्ण फलत्यागे, तेणे अंतशुद्धी लाभता सत्वर सद्गुण दातार कृपा करी. त्यांनी म्हटलंय की मग हा येणं जाणं कसं थांबवायचं. तर थांबवायचं म्हणजे त्याचं मूळच उखडून काढायचं. बीजची खाऊन टाकीत असं बीज म्हणजे बियाणंच खाऊन टाकलं तर शेतीचा व्यापार खुंटेलच ना आपोआप. नवीन क्रिएट करायचा. तर ते रूट जे आहे, मूळ कारण जे आहे बीज, ते आहे वासना, इच्छा. इच्छा त्यातनं कर्माचा अहंकार आणि कर्मफळाची आशा. ते बीज खाऊन टाकलं, संपवून टाकलं, तर मग पुढचं क्रिएट होणार नाही. तैसा कर्मबंध टाकीला तोडोन तयानी संपूर्ण फलत्यागे, तेणे अंतशुद्धी लाभता सत्वर सद्गुण दातार कृपा करी. आणि मग अंतःकरण शुद्ध झाल्यावर परमात्मा गुरु आपल्यावर कृपा करतो. सद्गुरु प्रसादे होता आत्मज्ञान जाय मावळो न द्वैत भाव. आणि सद्गुरूंच्या कृपेनेच आत्मज्ञान प्राप्त होतं. हे तर खरं आहे. आ, दोन प्रकारे सद्गुरू आयदर समोर असतात, नाहीतर ते अदृश्य रूपात जर आपल्यावर कृपा करत असतील तरच आत्मज्ञान आणि साधना होऊ शकते. आपली आपली साधना वगैरे कधी होते, पण मग ती खूप स्लो आणि त्याच्यात बरंच काय 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 गडबड गोंधळ चालू राहतो. मग जगत भास निमित्ते केवळ स्फुरे कर्म फळ त्रिविध जे. म्हणून गुरु हवा.
गुरु मागायचाच, गुरु शिवाय काही जाऊ शकत नाही आपण पुढे. मग जगत भास निमित्ते केवळ स्फुरे कर्मफळ त्रिविध जे, तयाचा विनाश होता भोग्य भोगता, ऐसी नुरे वार्ता स्वभावेची, ज्ञानप्रधान हा घडता संन्यास, लोपतो अशेष फळभोग. ज्ञानप्रधान हा घडता संन्यास, लोपतो अशेष फळभोग. फलत्यागे ऐसी आत्मरूपी दृष्टी, जडोनी किरटी राहे जेव्हा. आणि मग गुरूंची कृपा लाभली की ज्ञानाने द्वैतभाव मिटून जातो. म्हणजे मी करता आहे हेच गायब होतं. आणि त्याच्याने नुसतं जगदभासा निमित्ते स्फुरे कर्मफळ. मगाशीच मी सांगितलं की जगाला नुसतं दिसतंय, शरीर चालतंय, बोलतंय, कर्म करतंय, पण आपण त्याच्यात आहेच नाही. आपण ऑलरेडी समर्पित आहोत गुरुला आणि त्याच्याशी कनेक्टेड आणि आपलं दुसरं काहीतरी वरचं वेगळं काम आत्म्याच्या उन्नतीचं चालू असेल, अभ्यास चालू असेल, तर जगाला भास होतो असं आपल्याकडनं कर्म होताना दिसतं. परंतु तिथे ज्ञानप्रदान हा घडता संन्यास. संन्यास अवस्था आहे मग ती, कारण आपण त्या शरीरात आहोच नाही ना. म्हणजे संन्यास हा असा असतो, बाहेरनं कपडे घातले आणि नुसतं आपण चार लोकांना सांगितलं म्हणजे संन्यासी होत नाही की मी संन्यास घेतला, असं नसतं. संन्यास आतनं आहे, ज्ञानाच्या बळावर आतून संन्यास घ्यायचा आहे. शरीर मात्र प्रपंचात दिसलं तरी चालतं, काही फरक नाही पडत. शरीर चार माणसात बसलंय म्हणजे संन्यासी नाही असं नाही आहे. ज्ञानप्रदान हा घडता संन्यास, लोपतो अशेष फळभोग. फलत्यागे ऐसी आत्मरूपी दृष्टी, जडोनी किरटी राहे जेव्हा. आपण म्हणायचं आपण संन्यास घेतला आणि आपण सोडू मात्र काही नाही शकत. मग काय उपयोग आहे? तो संन्यास थोडीच आहे, ते नुसतं गप्पा आहेत. फलत्यागे ऐसी आत्मरूपी दृष्टी, जडोनी किरटी राहे जेव्हा, तेव्हा दिसे कोठे स्वरूपा वेगळे, भिन्नत्वे उरले कर्म जात. चित्रांची केवळ जैसी माती होय, पडोनिया जाय भिंत जेव्हा, नातरी प्रभाती नष्ट होता निशा, अंधार तो जैसा नुरे कोठे. रूप नाही तेथे सावली कोठोन, दर्पणा वाचोन प्रतिबिंब, किंवा नुरे जैसे स्वप्नाचे अस्तित्व, निद्रेसीच ठाव नाही जेथे. नाही जेथे स्वप्न मग पाहे कोण, खरे खोटेपण तयाचे गा, तैशा परी पार्था संन्यासे यासाच, मूळ अविद्याचं लोपे येते. आणि असा अंतःकरणातनं संन्यास घेतलेला असतो आपण, कर्तेपणाचा आणि हलाशेचा, तेव्हा मूळ अविद्या लोप पावते, नष्ट होते. तेथे कोणी कर्म मांडावे सांडावे, कार्य जे स्वभावे अविद्येचे. म्हणून या ज्ञान प्रधान संन्यासी, करावी ती कैसी कर्म वार्ता. परी अविद्या ती धनंजया पाही, आपुलिया देही राहे जेव्हा, कर्तृत्वाभिमान धरोनिया जीव, अशुभाशुभी धाव घेई जेव्हा. आणि भेदाची या राजसिंहासनी, बैसते खेळोनी दृष्टी जेव्हा, तेव्हा ही आत्म्याचा कर्माशी तो साच, संबंध नाहीच लेश मात्र. भेदाची या राजसिंहासनी, बैसते खेळोनी दृष्टी जेव्हा, तेव्हाही आत्म्याचा कर्माशी तो साच, संबंध नाहीच लेश मात्र. पूर्व पश्चिमेसी जैसी वेगळी का, आभाळा आणिक नभा लागी, नातरी मार्तंडा आणि मृगजळा, पवना भुतळा वेगळीक. तो त्याला हा कर्मसन्यास मोक्ष संन्यास योग, मोक्ष मोक्ष प्राप्ती करवून मग त्याला तो का आता इथे 18व्या अध्यायात संन्यासाचं इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे आणि कसं तू धारण करतो सांगतोय आणि का तो कर्मत्याग त्याला शिकवतोय. हा शेवटचा अध्याय आहे आणि इथे युद्धाला सज्ज होणार आहे हा संपता क्षणी अर्जुन. आणि त्याला राज्यावर बसणार आहे तो पुढे जाऊन. पण तो त्या राज्यावर बसलाय किंवा राजाचा भाऊ आहे किंवा यांचं पूर्ण परिवार राज्य करतोय हे लोकांना दिसणार आहे, पण ते शरीरातच नसणार आहेत. आत्मा त्यांचा पूर्ण उच्चावस्थेत असणार आहे आणि म्हणून त्याला इथे ही पूर्ण तयारी तो त्याच लेवलची करून घेतायत परमात्मा श्रीकृष्ण. आणि म्हणून इथे ह्या वेळेला ह्या शेवटच्या सिच्युएशन मध्ये शेवटच्या अध्यायात इतकं सुंदर उच्च स्थितीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ज्ञानप्रधान संन्यासी, करावी ती कैसी कर्म वार्ता. जिथे ज्ञानप्रधान संन्यास धारण केलेला आहे तिथे कर्माची वार्ताच काय. मग अर्जुन बसला गादीवर, मग युधिष्ठिर बसला, मग राजा झाला, मग मजा आहे असं काही आहेच नाही. ते लोकांना दिसते त्यांचा देव आता राज्यावर आहे म्हणून,
पण ते ज्ञानप्रधान संन्यासी आहेत आतून, ज्ञानांनी संपूर्ण असलेले, आत्म्याने संन्यास धारण केलेला आहे, शरीर कर्तृत्वावर आहे, शरीर कर्तृत्व करत आहे, कार्य करत आहे. मगाशी मी हेच सांगितलं सगळं, की शरीर करताना दिसू दे, पण तुम्ही त्याच्यात ऍब्सेन्स तुमचा असला पाहिजे, संन्यासी असला पाहिजे तिथे. एक एनर्जी फॉर्म मध्ये शरीर चालवलं पाहिजे, पण आपण कुठेतरी दुसरीकडे एंगेज पाहिजे आत्म्याच्या स्थितीमध्ये. कर्तृत्वाभिमान धरून या जीव शुभाशुभी धाव घेई जेव्हा, आणि भेदाची या राजसिंहासनी बैसते खेळोनी दृष्टी जेव्हा, तेव्हाही आत्म्याचा कर्माशी तो साच, संबंध नाहीच लेश मात्र. पूर्व पश्चिमेसी जैसी आगळीक, आभाळा आणिक नभा लागी, ना तरी मार्तंडा आणि मृगजळा, पवना भुतळा वेगळीक. पांघरोनी बैसे नदीचे उदक, परी तो खडक वेगळाची. आता खडक, दगड असतो पाण्यामध्ये नदीच्या काठावर, आणि त्याला नदीच्या पाण्याचा लेअर चढत असतो, पण तरी खडक हा वेगळा असतो ना. तो नुसता ओला होत असतो, पण खडक त्याच्या पाण्यापेक्षा वेगळा असतो. उदका सन्निध राहिली शेवाळी, म्हणून का झाली उदकती. पाणी वेगळं आणि दगड वेगळा, शेवाळ वेगळं, पाणीमय होत नाहीत ते. तसं आपण प्रपंचात राहून प्रपंचमय होऊन नाही जायचंय, ते सगळं अंगाला लावून नाही घ्यायचंय. त्याच्या अलिप्त राहून, संन्यासी आतून राहून, सुखानं आनंदानं चेहरा उल्हासित ठेवून मस्त जगावं. हे सगळं सगळं मगाशी मी तेच सांगितलं जे इथे लिहिलेलं आहे. दीपाची या संगे काजळी जीवसे, तीज दीप ऐसे म्हणो एका. जाहला कलंक जरी चंद्रा ठाई, चंद्राशी तो नाही एक रूप. ना तरी अर्जुना दृष्टीहून डोळा, सर्वथा वेगळा असे जैसा. डोळा दृष्टी, डोळ्यामधलं तेज म्हणजे दृष्टी, पाहण्याची शक्ती. पण म्हणून डोळा आणि दृष्टी एक नाही होत. दृष्टी ही एक शक्ती स्वरूपात आहे, आणि डोळा अवयव आहे. एक होती काय ओघ आणि पाणी, किंवा वाटा आणि वाट स्वरूप. आरसा आणि पाहणारा त्यात, सर्वथा दोघात भेद जैसा. तैसे आत्म्या होणं सर्वथैव भिन्न, कर्म असे जाण सुनिश्चये. आत्मा ही शक्ती आहे, आणि शक्ती रूपात आपण आहोत. आपल्याला खरं आकार उकार काहीच नाही आहे, आपण शक्ती स्वरूपात आहोत. आणि ती एनर्जी, तो करंट म्हणजे आपण शरीरात धारण केलेला आहे, आणि शरीर मिक्सर फिरवतोय आपण शरीराचा, आणि शरीर चालवतोय. आपणच ते मिक्सर आहे असं म्हणून आपण जगण्यात काय अर्थ आहे? आणि मग आरडाओरडा बोंबाबोंब करून मग सगळं मातेर करून घ्यायचं स्वतःच. परी अज्ञान ते धनंजया कैसे, आत्म्या ठाई भासे ऐक ऐक सांगू. फुलोनी पद्मिनी सांगते जगासी, आला उदयासी सूर्य ऐसे. भ्रमरा कडोन भोगवी सुगंध, सरोवरी स्तब्ध राहोनिया. तैसे आत्म्या ठाई भासते जे कर्म, तयाचे तो मर्म ऐका आता. कर्माची वेगळी कारणे जीपाच, सांगू तुझं सांगू तिचं विवरोनी. आता पुढे कर्माचं काय कारण ते काय आहेत ते सांगणार आहेत. आता आपण इथे थांबूया. पण या पद्धतीनं इतका सुंदररित्या इथे त्यांनी, परमात्मा श्रीकृष्णांनी संन्यास समजून सांगितलेला आहे अर्जुनाला आणि आपल्याला. आपण इथे थांबूया. 12 श्लोक, 13वा पुढच्या वेळेला.